ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब यांनी यावर लढाई उपोषण आंदोलन केले आणि त्यांनी या कायदा लागू होण्यासाठी प्रशासनावर कायदेशीर एक मागणी केली आणि या देशात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. प्रशासन आज एकाच कायद्याला घाबरते ज्याचं नाव आहे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार आम्हाला शासनाच्या तिजोरीतील एक रुपयाचा हिशोब घेण्याचा अधिकार आहे. वी आर ओनर, आम्ही मालक आहोत, पण आमच्यामध्ये मालकीची भावना निर्माण झालीच नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण भारत माझा देश आहे ही संकल्पना फक्त शाळेत प्रतिज्ञापुरतीच राहिली. आणि माहितीचा अधिकार कायद्याने तुम्हाला स्पष्ट केलेला आहे की प्रशासनातील हिशोब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ग्रामपंचायत पासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत माहिती विचारण्याचा, हिशोब विचारण्याचा तुम्हाला अधिकार 15 जून 2005 पासून या देशात मिळालेला आहे. तुम्ही फक्त ग्रामपंचायत, पंचायत समिती नाही, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाची माहिती मिळवू शकता, मागू शकता. परंतु नागरिक आजही जागरूक नाही. घराघरात इंटरनेट आहे, टीव्ही आहे, टेप आहे, फ्रीज आहे, गॅस आहे, पण आजही घराघरात आफ्टर 20 इयर्स 20 वर्षानंतर माहिती अधिकार कायदा पोहोचलाच नाही. अनेक जण म्हणतात का आपण कायदा शिकावं, ते ब्लॅकमेल करतात, खंडणी मागतात, ते भ्रष्टाचार करतात आणि शासकीय अधिकाऱ्याला त्रास देतात. 20 वर्षात मला सांगा किती PIO, किती जनमाहिती अधिकारी मारले? एकही नाही. पण 20 वर्षात अनेक RTI ऍक्टिव्हिस्ट मारले गेले, त्यांची सुपारी दिली गेली, त्यांचे खून झाले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आले आणि अनेक RTI कार्यकर्त्याला संपवलंय. आणि या देशात प्रशासनाला हेच हवं आहे की ही जी RTI ची कार्यकर्ते आहेत यांना संपवायचंय. महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही, तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य जेव्हा या पब्लिक मध्ये निर्माण होईल तेव्हा खरे स्वराज्य साकार होईल. आम्ही विरोध करतो का? आणि विरोध करणं म्हणजेच RTI करणं आहे. आम्ही विरोध करत नाही, आम्ही प्रशासनाला जाब विचारत नाही, आम्ही ग्रामपंचायत मध्ये RTI दाखल करत नाही, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये RTI दाखल करत नाही, आम्ही महानगरपालिकेमध्ये RTI दाखल करत नाही. प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला या संविधानाने, या कायद्याने दिलेला आहे. तुमच्याकडे एक पेन, एक कागद आणि एक 10 रुपयाचा तिकीट असेल तर प्रशासन तुम्ही बदलू शकता. तुमच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठं शस्त्र दिलेलं आहे. देशात क्रांती घडली पाहिजे. इन्कलाब जिंदाबाद हा तो नारा दिला होता की या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे. त्यानंतर इन्कलाब जिंदाबादचा नारा परत दिलाच नाही. आणि त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या वापरासाठी जास्तीत जास्त लोक पुढे येत नाही. आज पुरुषांची संख्या जास्त आहे, महिला बोटावर मोजण्या इतके आहेत. का मी माझी पत्नी आणू शकलो नाही, का मी माझी मावशी आणू शकलो नाही, का मी माझी ताई आज या कार्यक्रमाला आणू शकलो नाही. महिलांची संख्या कमी झाली, माहिती अधिकारात जास्त पाहिजे. महिलांना कायद्याने जेवढे अधिकार दिले तेवढेच अधिकार संविधानात आहेत. आणि महिला सुद्धा RTIच्या कामामध्ये पुढे पाहिजेत. आणि आपण महिलांना पुढे येऊ देत नाही. बरेचसे लोक चांगलं काम करतात पण त्यांच्या बायकोलाही माहित नाही की माझं नाव RTIचं काम करतो. ही वस्तुस्थिती आहे. माहितीचा अधिकार हा कायदा नागरिकाला आपले हक्क, कर्तव्य मिळवून देतो. आणि प्रशासन जर तुम्हाला ठिकाणावर आणायचं असेल तर तुम्हाला RTIचा वापर करावा लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही RTIचा वापर करत नाही तोपर्यंत प्रशासन ठिकाणावर येत नाही. हाती किती ताकदवान बलवान असेल तर हत्तीवर बसलेला माहूत जोपर्यंत त्याच्या कानाला गज टोचत नाही तोपर्यंत हत्ती कंट्रोल होत नाही.
बैल उदाळा त्याचा शिंग ओढलं तर बैल थांबणार नाही, बैल उदाळा त्याचा पाय ओढला तर तो थांबणार नाही, बैल उदाळा त्याचा शिंग तुम्ही ओढलं तर तो बैल थांबणार नाही. बैलाच्या नाकानं तिची व्यसन आहे, ती जर ओढली तर बैल उधळलेल्या प्रशासनाला जर नियंत्रणात आणायचं असेल तर माहिती अधिकार कायदा तुम्हाला शिकावा लागेल. मी एक आरटीआय केला, 2 आरटीआय केला, मी खूप चांगला आरटीआय ऍक्टिव्हिस्ट झालो, ते मनातून काढून टाका. जर मी 50 आरटीआय केले, 100 आरटीआय केले, प्रशिक्षण कोणीही विदाउट प्रशिक्षण आरटीआयचा वापर करायचा नाही. जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी हेच ओळखतो की यालाच ज्ञान नाही आणि म्हणून तो उत्तर देतो माहिती आढळत नाही, माहिती सापडत नाही, किंवा तुम्ही कार्यालयात या. अनेक अधिकारी आपल्याला फोन करतात आणि आपणही आनंदाने फोन स्वीकारतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा परिषद फोन करण्याची हिंमतच करत नाही. ते तुम्हाला काय करतात मला तेच कळत. कलम 6(2) मध्ये अशी तरतूद केलेली आहे की अर्जदाराचा कोणताही वैयक्तिक तपशील घेण्यास भाग पाडता येणार नाही. मी जिल्हा कोर्टातून बोलतो, तुम्ही माहिती अधिकार अर्ज केलाय का, लगेच ती व्यक्ती सांगते हो मी केला. तुम्ही उद्याच्या उद्या कोर्टात या. इथून पुढे सांगतो, कुणालाही कुठल्याही शासकीय कार्यालयातून फोन आला तर त्या अधिकाऱ्याची कंप्लेंट त्याच दिवशी त्याच कार्यालयात ईमेल स्वरूपात, लेखी स्वरूपात दाखल करा. कुणालाही फोन करण्याचा अधिकार कुठल्याच अधिकाऱ्याला नाही. कलम 6(2) ही तरतूद आहे. तुम्ही माहिती का मागत आहात, या माहितीचं तुम्ही काय करणार आहात. पोलीस विचारतो ही माहिती तुम्ही घेऊन काय करणार आहात. न्यायालय विचारतोय की ही माहिती घेऊन तुम्ही काय करणार आहात, ही माहिती तुम्हाला कशासाठी हवी आहे. अर्जदार सांगतो की सर मला ही माहिती कोर्टासाठी हवी आहे, आमच्या 2 भावाची भांडणं चालू आहेत, जमिनीच्या विभागासाठी हवी आहे. अनेक जण कारण सांगतात. तुम्ही या देशाचे मालक आहात, फार होणार. मालकाला कोणीही हिशोब आणि कारण विचारू शकत नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्हाला माहिती का हवी हे विचारण्याचा अधिकार नाही. आणि ज्या अधिकाऱ्याने विचारलंय त्याला परत आरटीआय लावा की मी जो माहितीचा अधिकार अर्ज केला होता त्या अर्जावर ह्या अधिकाऱ्याने मला माहिती कशासाठी हवी आहे हे जे विचारलं आहे त्या विचारण्याबाबत शासनाचे आदेश, परिपत्रक, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट याची प्रत द्या. 2 दिवस त्याला झोप लागणार. आरटीआय जर अधिकाऱ्याने उत्तर दिलं त्याच्या उत्तरावरच परत आरटीआय करायचं, त्याचे उत्तर द्यायची सुद्धा हिंमत झालेली नाही. प्रजा ही राजा आहे, पण हा राजा झोपलेला आहे. वस्तुस्थिती आहे, हा राजा जर जागृत झाला. पहिलं स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, दुसरं स्वातंत्र्य मिळालं 15 जून 2005 आणि तिसरं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होईल जेव्हा हा राजा जागृत होईल. माहितीचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला सक्षम आणि हुशार बनवतो. आपण जास्तीत जास्त आरटीआय प्रशासनाला केले पाहिजेत. बरेच जण घाबरतात, सर पोलीस स्टेशनहून फोन आला, 3 अर्ज केले, 15 अर्ज केले, तुमचं लिमिट संपलं. कुणाचा श्वास घेण्याला किंवा जीएसटी भरण्याला लिमिट आहे का. माहिती अधिकार अर्जदाराला अर्ज करण्याचं लिमिट नाही, नो लिमिट. 20 करा, 50 करा, 100 करा, 500 करा, कायद्यात तरतूद नाही. तुम्हाला वाटलं मला 500 करायचे, 500 करा, 10,000 करायचे, 10,000 करा, करू शकता. कायद्यात तरतूद नाही. पण अधिकारी आपल्याला घालून देतात कारण आपल्याकडे प्रशिक्षण नाही. मी जेव्हा अनेक कार्यालयात प्रशिक्षण देतो, अनेक नागरिकांना प्रशिक्षण देतो, त्या प्रशिक्षण झाल्यानंतर नागरिक कर्मचारी सांगतात की सर हे ज्ञान आम्हाला आधी मिळालं असतं तर आम्ही खूप पुढे गेलो असतो. आपण प्रशिक्षणच घेत नाही आणि आपण दुसऱ्याचं ऐकून अर्ज दाखल करतो. प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. 1 ते 31 कलमांचं प्रशिक्षण कुठेही मिळेल तिथे घ्या. आणि प्रशिक्षण केल्याशिवाय तुम्हाला कायदा समजणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला कायदा समजत नाही तोपर्यंत कुठलाही अधिकारी तुम्हाला उत्तर देणार नाही. शासनाचं परिपत्रक आहे, तारीख लिहून ठेवा, 26 नोव्हेंबर 2018.
26 नोव्हेंबर 2018 चं परिपत्रक सर्वांनी डाउनलोड करा गुगलवरून. दर सोमवारी 3 ते 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा कोर्ट, तालुका कोर्ट दर सोमवारी 3 ते 5 तुमच्यासाठी अभिलेख खुले आहेत. यू कॅन गो अँड चेक. आम्हाला माहितीच नाही. आणि सोमवारी सुट्टी असेल तर मंगळवारी 3 ते 5 तुम्हाला अभिलेख खुले आहेत. माहितीचा बाजार भरवायला सांगितलं प्रत्येक कार्यालयात. बाजार कधी भरेल? जेव्हा बाजारातील भाज्या घेण्यासाठी ग्राहक तिथे. किती लोक सोमवारी कार्यालयात जातच नाही, बघत नाही. आणि यामुळे प्रशासनाने माहिती खुली केली नाही. तुमचा हक्क आहे, अधिकार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय सोमवारी जा. 3 वाजले माहितीचं दप्तर खुलं झालंच पाहिजे. खुलं होत नाही. कलम 4 मध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील माहिती सुमोटो डिस्क्लोजरने वेबसाईटवर कार्यालयाच्या दर्शनी भागात खुली करायचे. परिपत्रक लिहून ठेवा. 4 मार्च 2024 लेटेस्ट परिपत्रक 4 मार्च 2024. परिपत्रकाची तारीख लिहून ठेवा. 4 मार्च 2024. 990/2021 सुप्रीम कोर्टाने किशन चैन जैन केस मध्ये स्पष्ट आदेश दिले. दर 3 महिन्याने कलम 4 अद्ययावत करायचा आहे. या कलम 4चं ऑडिट करायचं आहे. 2 वर्ष झाली या परिपत्रकाला. पूर्ण देशात कोणत्याच संस्थेने ऑडिटच केलं नाही. यासाठी जबाबदार अधिकारी नेमायचा आहे. याचा अहवाल तयार करायचा आहे. खूप सुंदर परिपत्रक आहे. आणि कलम 4 1 ते 17 मागे चेक करण्यासाठी अर्ज करावा लागत नाही. कार्यालय वेळेत कधी तुम्ही जाऊ शकता, कलम 4 बघू शकता. आणि कलम 4 हाच माहितीचा खरा साठ आहे. कलम 4 जर प्रकाशित केला तर नागरिकांना माहिती अधिकार अर्ज करण्याची वेळच येत नाही. कायद्यात तरतूदच अशी केलेली आहे की कायदा लागू झाल्यापासून 120 दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला आजपासून 20 वर्षापूर्वी आपल्याकडील सर्व माहिती वेबसाईटवर टाकायला सांगितली होती. तीच माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात ऑफलाईन स्वरूपात तयार करून ठेवायला सांगितली होती. हे कधी सांगितलं होतं? बिफोर 20 इयर्स. पण 20 वर्षानंतरही समुद्रातून दगड 20 वर्षानंतर काढला आणि फोडला, तो आतमध्ये कोरडाच आहे. तशीच परिस्थिती आरटीआय ऍक्टिव्हिस्टची आहे. अर्ज करून वेळ घालू नका. फक्त सेक्शन 4 तपासा. तुम्ही जर सेक्शन 4 हातात धरला ना, पूर्ण मुंबईचे अधिकारी तुमच्या घरी येतील. हे माझ्याकडून लिहून घ्या. फक्त मुंबईच्या कार्यालयातील, मुंबईच्या क्षेत्रातील शासकीय कार्यालयात फक्त आय वॉन्ट टू सी सेक्शन 4 आणि तो ही लेटेस्ट. म्हणजे आता तुमच्याकडचा जो सेक्शन 4 आहे तो लेटेस्ट जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 1 जानेवारीचा सेक्शन 4 पाहिजे 2026. आणि आता पुन्हा तो अद्यावत होईल 1 एप्रिल 2026. प्रजेही राजा झोपलेला आहे. कुणीच कलम 4 तपासत नाही. कुणीच पाहत नाही. फक्त आरटीआय मध्ये वेळ घालू नका. कागदाला कागदाचं उत्तर देतील आणि तुमच्या समोर कागदी घोडे नाचवतील. त्यांनाही माहिती आहे की 2-3 वर्ष आयोगाचा निकाल लागत नाही. आणि माहिती देत नाही म्हणून आपल्यालाच खेळत बसू नका. कार्यालयाकडे उपोषण लावा. उपोषणाची फक्त धमकी द्या. बसण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब यांनी 19 उपोषण माहिती अधिकार कायद्यासाठी केले. आम्हाला दुपारचा 1चा डबा मिळाला नाही किंवा बायकोन 1 वाजता जेवायला वाढलं नाही तर तिला 2 वाजता सांगतो निघ तुझ्या घरी. आम्ही आमच्या देशासाठी, माहितीसाठी काय उपोषण करू शकत नाही. सर मला बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात, सर मला शुगरची गोळी घ्यावी लागते, मला जेवण करावंच लागतं. पण कधी आमच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जन्माला येतील? आम्ही का त्याग करू शकत नाही? का या देशाबद्दल आम्ही प्रेम व्यक्त करू शकत नाही? माहितीचा अधिकार कायदा फक्त कागदावर विषय लिहिल्याने, माहिती मागल्याने किंवा परिपूर्ण होत नाही. तर आपल्याला या देशासाठी प्रेम, हक्क, अधिकार दाखवावे लागतील. आणि माहितीच्या अधिकाराचं काम हे सोपं नाही. गळ्यावर तलवार आल्यासारखं काम आहे. कधीही तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. आणि आपला समूह असला पाहिजे.
माहितीच्या अधिकाराचे समूह तयार झाले पाहिजे. आम्ही समूहच करत नाही. आबाराव सर त्यांचं काम करतील, हे यांचं काम करतील. आपले समूह करा, आठवड्यातून मीटिंग घ्या, ऑनलाईन सत्र घ्या, ऑफलाईन सत्र घ्या, एकदा चर्चा करा, एकमेकाशी विचार विनिमय करा, विचारांची देवाणघेवाण करा, तर माहिती अधिकाराची ताकद वाढेल. एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट उपोषणाला बसला, एक आरटीआय ऍक्टिव्हिस्टवर अत्याचार झाला तर आंदोलन करा. कुठल्याही माहिती अधिकार कार्यकर्त्यावर देशावर अन्याय झाला, आमची संस्था जवळजवळ 300 ते 400 ईमेल पाठवते. आमच्या ग्रुपवर मी ईमेल ड्राफ्ट तयार करून देतो. पुढच्या 10 मिनिटात आमचे ईमेल्स जातात. मुख्यमंत्री, पंतप्रधान, कलेक्टर, विभागीय आयुक्त या सर्वांना आम्ही ईमेल करतो आणि आमच्या ईमेलची दखल घेतली जाते. का आपण एक येऊ शकत नाही? आम्ही तो आरटीआय ऍक्टिव्हिस्ट कोणत्या संघटनेचा हे कधी पाहत नाही, पण त्या आरटीआय ऍक्टिव्हिस्टवर जर अन्याय झाला, त्याला त्रास दिला तर आम्ही आवाजच उठवतो आणि आम्ही हे करत राहणार. कारण आरटीआयचं संघटन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला प्रभावी काम करता येणार नाही. या देशात केंद्र आणि राज्य शासनाचे एकूण लोकसंख्येच्या फक्त 3% कर्मचारी आहेत. किती टक्के कर्मचारी आहेत? किती शिल्लक राहिले? 97. हे 3% लोक 97 लोकांवर जॉब करतात. खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? मग तुमची संख्या 97% असताना, तुमच्याकडे माहिती अधिकाराचं शस्त्र असताना, या संविधानाने तुम्हाला मालक केलं असताना तुम्ही 3% लोकांना घाबरता? 3% लोकांना तुम्ही नमन करता? अनेक कार्यालयात गेल्यावर पर्ची पुसणाऱ्या ऑफिस बॉयला सुद्धा तुम्ही साहेब मानता. या देशात कोणताही शासकीय अधिकारी साहेबच नाही. तुम्ही आरटीआय लावा याच्यावर, सामान्य प्रशासन विभागाला आरटीआय करा की लोकसेवकाला किंवा शासकीय कर्मचाऱ्याला साहेब मानण्याची काय तरतूद आहे? या देशात तुम्ही साहेब आहात. आणि ग्रामसेवकाला साहेब म्हणतो, तहसीलदारालाही साहेब म्हणतो, जो रिटायर झाला त्यालाही साहेब म्हणतो, ज्याच्याकडून आम्हाला काम करून घ्यायचे त्यालाही आम्ही साहेब म्हणतो. आणि साहेब म्हणतो, इथूनच भ्रष्टाचाराची सुरुवात होते. शासकीय अधिकारी कधीच तुम्हाला साहेब म्हणणार नाही. एक तर तो तुम्हाला आवाजावर घालून बोलेल, पण साहेब कधीच बोलणार नाही. कारण त्याला माहिती आहे की संविधानाने या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला साहेब केलेला आहे. पण आम्हीच 3% लोकांना साहेब बोलतो आणि म्हणून भ्रष्टाचाराची निर्मिती होते. यंत्रणा भ्रष्ट केव्हा बनते की जेव्हा हा नागरिक झोपला जातो. आज एक दिवस असा नाही की पेपरवर या अधिकाऱ्याने 5 लाख घेतले, 10 लाख घेतले, 2 लाख घेतले अशी बातमीच नाही. भ्रष्टाचार मित्रांनो इतका वाढत चाललेला आहे की भविष्यात बिकट परिस्थिती आपल्या देशावर निर्माण होईल. आणि हा भ्रष्टाचार जर थांबायचा असेल तर तुम्हाला देशाच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही देशाच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करत नाही तोपर्यंत हा देश भ्रष्टाचार मुक्त होत नाही. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे, पण आरटीआय दाखल केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण येऊ शकतं. मला एका समितीवर घेतलं, मला 1 लाख दिला, माझ्या मुलीला सायकल दिली, याचे आरटीआय करणं बंद. मी कार्यालयात गेलो, साहेबांनी मला चहा दिला, मी जे अपील सुनावणीसाठी गेलो होतो त्या सुनावणीची बाजू मांडणंच मी विसरून गेलो. मी कार्यालयात गेलो, अधिकाऱ्यांना भांडायला, त्यांनी मस्त उन्हाळ्याची कैरी, लिंबू टाकून, मटकी टाकून दिले. मी म्हटलं साहेब जाऊ द्या सर्व आपले, कशाला काय अपील वगैरे का? माणूस विकला जातो, माणसाचा स्वभाव आहे. तुम्हाला जर शासकीय कार्यालयात बघायचं असेल तर तिथला चहा पाणी घेऊ नका. आपल्या बॅगेत एक पाण्याची बॉटल ठेवा, बाहेर ती बॉटल 20 रुपयाला भेटेल. घरचं पाणी नेलं तर फुकट देता येईल. कुठल्याही शासकीय कार्यालयात चहा पिऊ नका, कुठल्याही शासकीय कार्यालयात पाणी घेऊ नका. जर तुम्हाला सक्षमपणे लढायचं असेल, कारण तो चहा सुद्धा भ्रष्टाचाराच्या पैशातून आलेला आहे. आणि त्या चहाचा घोट तुमच्या पोटात गेल्यानंतर तुमच्या रक्तात सुद्धा भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे. म्हणून स्वाभिमानाने जगा. मला माझा देश वाचवण्यासाठी मला हा भ्रष्टाचारी घोट नको आहे. बाहेर 10 रुपयाचा चहा पिले तर इमानदारीने तुम्हाला सांगता येईल की मी माझ्या कष्टाचा चहा पिलो. आणि ज्या कारणात तुम्हाला चहा सांगितला जातो ना
त्याच कार्यालयात RTI लावा. या चहाची बिले, या चहाचा खर्च, या चहाची कप आणि कार्यालयात चहा देण्याबाबत शासनाचे आदेश परिपत्रक देण्यात यावे. दुसऱ्या दिवशी चहा बंद होईल. हे तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य. इंडियन रेल्वे कडून 16 वर्षापूर्वी, म्हणजे या घटनेला आता 4 वर्ष झाले, की चिकन बिर्याणी माहिती अधिकारात मी मागवलेली आहे. आणि मी पहिला असा व्यक्ती आहे, मी गर्वाने किंवा छातीने सांगत नाही, पण अभिमानाने सांगतो की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कामुळे इंडियन रेल्वे कडून चिकन बिर्याणी माहिती अधिकारात मिळवू शकतो. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य. आता उन्हाळा चालू झालेला आहे, अनेक कार्यालयात AC चालू आहे. शासनाचं परिपत्रक आहे 22 मे 2025. S30 ग्रेडच्या पुढे जो अधिकारी आहे त्यालाच AC लावण्याचा अधिकार आहे. पण अधिकारी आता विचार झाले AC न लावता कूलर लावतात. त्याची हवा थंड आहे, त्याची हवा थंड आहे. पण हा कूलर कधी आला, या कूलरची बिल, गेल्या महिन्यात याला गेलेली युनिट याची माहिती मागवा. कूलर काय आहे? रावरी पोलीस स्टेशन मध्ये एक PSI कूलर लावून मस्त थंड हवा घेत होता. आणि मी ते पाहिलं, तक्रार देण्यासाठी गेलो होतो. त्या कूलरवर RTI लावला. जसा RTI पोहोचला, कूलर गायब. अधिकाऱ्याची थंड हवा गायब करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कार्यालयात जेवढ्या वस्तू तुम्हाला दिसतात, अधिकारी कार्यालयात पेरू खाताना जर दिसला ना, त्या पेरूवर RTI लावायचा, त्याच्या ब्याचा फास करायचा, गळ्यात लागला पाहिजे. मी जीवनात कधी कार्यालयात पेरू खाणार नाही. शासकीय कार्यालयात पेरू खाण्याबाबत शासनाचे आदेश परिपत्रक देण्यात यावे. या कारणामुळे आपण जो पेरू खात होता, या पेरू साठी आलेला निधी आणि हा पेरू जिथून खरेदी करण्यात आलेला आहे त्या खरेदीचे ठिकाण आणि या पेरूचे बिल देण्यात यावे. त्याच्या पोराला सुद्धा पेरू खायला नाही. हे तुम्ही करू शकता. उन्हाळ्यात अनेक शासकीय अधिकारी दुपारच्या जेवणात थोडे ताक पितात. लावा या ताकाचा शोध. ताक काय त्यांनी पाणी सुद्धा पिलं बंद केलं पाहिजे तुमच्या RTI-मुळे. आणि हे तुम्ही करू शकता. प्रजा ही राजा आहे. आदित्य बंडोपाध्यायची केस आहे. CBSE बोर्डाच्या उत्तर पत्रिका माहिती अधिकारात जेव्हा मागितल्या तेव्हा PIO-ने ही माहिती नाकारली. प्रथम आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गोपनीय माहिती आहे, विद्यार्थ्याचे गुणांकन देता येत नाही. आणि जेव्हा ही कोर्ट सुप्रीम कोर्टाकडे ही केस गेली तेव्हा निकाल लागेपर्यंत उत्तरपत्रिका दाखवता येणार नाही. आफ्टर रिझल्ट CBSE बोर्डाच्या उत्तरपत्रिका माहिती अधिकारात खुल्या झाल्या. आजही तुम्ही तुमच्या मुला-मुलींच्या उत्तरपत्रिका निकाल लागल्यानंतर माहिती अधिकारात मागू शकता. कायद्याचा विषय. कायद्याने तुम्हाला इतकं काही दिलंय, पण आम्ही त्यावर काम करत नाही. जो अधिकारी आलिशान खुर्चीवर बसतो त्या खुर्चीची बिलं, ती खुर्ची आणण्याबाबत शासनाचे आदेश परिपत्रक मागा. तो घरच्या खुर्चीवर बसला तरी त्याला वाटलं पाहिजे नको या खुर्चीवर सुद्धा बसायला. एवढं तुम्ही करू शकता. आणि प्रशासनाला RTI केल्याशिवाय प्रशासनात पारदर्शकता येत नाही. 1923 ला इंग्रजांनी ऑफिशियल सेक्रेटरी ऍक्ट हा कायदा आणला होता की शासकीय कार्यालयातील सर्व गोपनीयता ही राखून ठेवली जात होती. 15 जून 2005 पासून शासकीय कार्यालयाच्या सिमेंट दगडविटाच्या भिंती आहेत या काचेच्या झालेल्या आहेत. सर्व काही पारदर्शक ठेवायला सांगितलंय प्रजेसाठी. तुमच्यापासून कोणती गोष्ट लपवून ठेवता येणार नाही. बऱ्याचदा माहिती अधिकारात उत्तर दिलं जातं की अभिलेख आढळत नाही. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 हा कायदा कशासाठी आहे? अभिलेखाचे जतन करता आले पाहिजे. अ वर्गाचे अभिलेख हे लाईफ टाइम ठेवायचे आहेत. लिहून ठेवा. अ वर्गाचे अभिलेख हे लाईफ टाइम ठेवायचे आहेत. ब वर्गाचे अभिलेख 30 वर्ष ठेवायचे. ब वर्गाचे अभिलेख 30 वर्ष ठेवायचे. क वर्गाचे अभिलेख 5 वर्षापर्यंत ठेवायचे. ड वर्गाचे अभिलेख 1 वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचे. पण डिस्ट्रॉय केल्याच्या अगोदर ते स्कॅन करून अपलोड करून ठेवायचे. आपण जे अभिलेख मागवतो ते आढळत नाही, सापडत नाही, त्याला परत अर्थ एखादा हे अभिलेख कोणत्या वर्गवारीत आहे.
त्याने जर उत्तर दिलं हे अवर्णमारित आहे, मग तो सापडला. फौजदारीच दाखल करा. कारण अवर्णाचे अभिलेख जर लाईफ टाइम ठेवायचे, मग त्याच्याकडे कशा मिळत नाही. प्रजा ही राजा आहे, पण हा राजा झोपी गेलेला आहे. हा राजा माहिती मागत नाही. अशी बरीचशी काही माहिती आहे मित्रांनो, की अजूनही ऍक्टिव्हिस्ट पर्यंत पोहोचलेले नाही. आम्ही 2 अर्ज करतो, 3 अर्ज करतो, 30 ग्रामपंचायत, 30 पंचायत समिती, 30 महानगरपालिका. आरटीआय करताना डबल खेळ खेळायचा आहे. एका पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज मागितले, दुसऱ्या जिल्ह्यात तसाच आरटीआय करा, सेम डेटला आरटीआय करा. पुण्याच्या पोलीस स्टेशनने सीसीटीव्ही नाकारले, मुंबईच्या पोलीस स्टेशनने सीसीटीव्ही फुटेज दिले. महाराष्ट्रात पोलीस कायदा एकच, पोलीस महासंचालक एकच, महाराष्ट्रात आरटीआय कायदा एकच. मग मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देतो, पुणे पोलीस का देत नाही? कारण पुणे पोलिसांना ज्ञानच नाही. हे तुम्हीच कागदाने सिद्ध करा. आम्ही आरटीआय करतो एकाच प्राधिकरणाला आणि तिथूनच आम्ही केस करतो की 2 तरची माहिती आहे, 8 तरची माहिती आहे, कलम 11 ने नाकारले, चुकीची कर्म लावून माहिती नाकारली जाते. वस्तुस्थिती आहे. 1975 ला मॅथ्यू या सुप्रीम कोर्टाच्या जजने सांगितलेलं आहे की शासकीय कार्यालयाची सर्व माहिती पब्लिक साठी खुली झाली पाहिजे. 75 ला माहिती अधिकार कायदा येण्यापूर्वी सांगितलंय की माहितीची मालक जनता आहे. माहितीचा अधिकार हा प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आणि प्रशासनाने नागरिकाच्या माहिती अधिकारावर काम केलं पाहिजे. अनेक अधिकारी आज उत्तर देत नाही, माहिती पुरवत नाही, जाणून बुजून माहिती फेटाळली जाते. आता माहितीचा अधिकार कायद्याला काही दिवसांनी माहिती नाकारण्याचाच कायदा असं नाव देतील. कारण माहिती देतेच कोण? किती लोकांना माहिती मिळते? माझ्यासारख्याला सुद्धा आजही माहिती देत नाही. सरळ उत्तर देतात, माहिती आढळत नाही, सापडत नाही, सापडल्यावर देऊ. कोण शोधणार आहे? सापडत तर नाही. मग सापडल्यावर मग कोण शोधणार? माहिती पुरवत नाही. आणि प्रशासनाला तुम्हाला अंधारात ठेवायचं आहे. कुठल्याही शासकीय कामात तुमचं काम झालं नाही, फक्त आरटीआय लावा. कोणता आरटीआय? याचं 6 महिन्याचं मासिक वेतन द्या. आता ते याच्यातही सांगतील की वैयक्तिक माहिती आहे. कलम 410 मध्ये ग्रामसेवकापासून पंतप्रधानापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत, सुप्रीम कोर्टाच्या जजपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याचं मासिक वेतन, सॅलरी वेबसाईटवर टाकायला सांगितलेलं. हे कायदा लागू झालेला. तरी सांगतात की ही वैयक्तिक माहिती आहे. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मिळणारं मासिक वेतन ही पर्सनल इन्फॉर्मेशन नाही, वैयक्तिक माहिती नाही. तुमच्या करातून, तुमच्या टॅक्स मधून त्याला ते वेतन दिलं जातं आणि म्हणून ही माहिती वैयक्तिक नाही. आणि म्हणून आपल्याला माहितीपासून जाणून बुजून वंचित ठेवलं जातं. अनेक कार्यालयात माहिती अधिकार कायद्यामुळे बदल घडलेला आहे. कुठल्याही अधिकाऱ्याचा चहा घेऊ नका, कारण ते त्या चहावर प्रॅक्टिस करतात, सराव घेतात की हा मॅनेज होऊ शकतो का. आणि मॅनेज माहिती अधिकार कार्यकर्ते होऊ नका. कुठल्याही लाचखोरीला बळी पडू नका. कुठल्याही भ्रष्टाचाराला, पैशाला बळी पडू नका. कष्टाने कमवलेला 1 रुपया, कष्टाने कमवलेला 1 रुपया, चोराने 5 लाख रुपये चोरून जो त्याला आनंद मिळतो त्यापेक्षाही 1 रुपया मोठा आहे. म्हणून कष्टाने आणि स्वाभिमानाने आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करा. वाईट मार्गाने आपण भरपूर काही मिळवू शकतो, पण आपल्याला ते मिळवायचं नाही. नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. कलम 3, प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार अर्ज करताना वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. तो काळा आहे, गोरा आहे, मुलगा आहे, ठेंगणा आहे, ज्याला डोळे नाहीत तो सुद्धा माहिती अधिकार अर्ज करू शकतो. ज्याला पाय नाहीत, ज्याला हात नाही, तो सुद्धा माहिती अधिकार अर्ज करू शकतो. ही कायद्याची ताकद आहे. कलम 3 मध्ये ही तरतूद आहे, पण अनेकांना माहित नाही. कलम 4 मध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपली माहिती खुली करायची. कलम 5 मध्ये प्रत्येक कार्यालयात जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी ठेवायचा आहे. कलम 5(2) मध्ये सहाय्यक जनमाहिती अधिकारी. कलम 5(2) मध्ये जो सहाय्यक जनमाहिती अधिकारी आहे तो अर्जदाराला मदत करण्यासाठी आहे.
पण तो अर्जदाराला मदत न करता जनमाहिती अधिकाऱ्यालाच मदत करतो, यावर कुणीच ऑब्जेक्शन घेत नाही. हे तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे. कलम 5 मध्ये असं म्हटलेलं आहे की अर्जदाराला वाजवी सहाय्य जनमाहिती अधिकारी करेल. अर्जदाराला पेन नसेल, कागद नसेल, माहिती अधिकाराच्या विषयी लिहिता येत असेल तर जनमाहिती अधिकारी मदत करेल. किती जनमाहिती अधिकारी मदत करतात? पहिलं बाहेर काढा, त्याला उचलून द्या, शिपाई त्याला उचलून द्या. आला का तो, त्याला सांगा साहेब मीटिंग मध्ये. साहेब मध्ये मीटिंग मध्ये एकटेच, कार्यालयात कोणीच नाही. कोणती मीटिंग आहे? मदतच करत नाही. माहिती अधिकार कार्यकर्ता आला की त्यांना वाटतं हा साप आला आणि हा साप चावणार, इतके भयभीत झालेले आहेत. कलम 5 मध्ये सांगितले की जनमाहिती अधिकाऱ्याने वाजवी सहाय्य करायचं आहे, तरतुदीचं पालन होत नाही. कलम 6 मध्ये ऑनलाईन ऑफलाईन प्रणालीद्वारे आपल्याला अर्ज करायचा आहे 150 शब्दापर्यंत. ऑनलाईन आणि ऑफलाईन कायदा लागू झाला 2005 ला. केंद्राची वेबसाईट आली 2011. शासन किती गती मागे बघा. कायदा लागू झाला 2005 ला, केंद्राची वेबसाईट आली 2008 ला. त्याच्यात महाराष्ट्र शासन अतिशय गतिमान झाले, त्यांनी वेबसाईट आली 2015. कायद्याबद्दल यांना किती प्रेम आहे, कायद्याबद्दल किती आस्था आहे, कायद्याबद्दल किती त्यांची जिद्द चिकाटी आहे, ती होत नाही. कारण याचं कारण येथे बसलेला नागरिक झोपलेला आहे. मच्छर चावलं तर लगेच राग येतो आणि लगेच त्या मच्छराला ठार करतो, पण माहिती अधिकारावर रिॲक्शन होत नाही. आम्ही संघटित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. उद्याचा दादर कार्यालयावर मोर्चा काढला तर येथील 80% म्हणतील सर उद्या माझी मीटिंग आहे, उद्या मला बायकोला हॉस्पिटलला घेऊन जायचंय, उद्या पोराची परीक्षा आहे, सर उद्याच माझा इंटरव्ह्यू आहे. ही वस्तुस्थिती. आम्ही संघटित होत नाही आणि संघटित न झाल्यामुळे प्रशासनाने हा फायदा घेतलेला आहे. एवढे बसलेले जर उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये आले ना, तुमच्या मान्य होतं. आम्ही संघटित होत नाही. बघा ते भगतसिंग राजगुरू सुखदेव, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना जेव्हा फाशी घोषित करण्यात आली तेव्हा आदल्या दिवशी त्या फाशी देणाऱ्या व्यक्तीने विचारलं की तुम्हाला उद्या फाशी देण्यात येणार आहे, तुम्हाला काय हवंय? तुम्हाला बिर्याणी हवी, तुम्हाला पावभाजी हवी, तुम्हाला पुलाव हवाय, काय हवंय? भगतसिंग राजगुरू सुखदेव म्हणाले की आम्हाला जिमचं साहित्य हवंय. जेलर म्हणाला, काय तुम्हाला भीती, काही दबाव, काही धाक वाटत नाही का? उद्या तुम्हाला फाशी आहे आणि तुम्ही आज जिमचं साहित्य मागत आहात. तुम्हाला काही भीती किंवा चेष्टेचा विषय वाटतोय का की उद्या तुम्हाला फाशी द्यायची आणि तुम्ही जिमचं साहित्य मागत आहात? भगतसिंग राजगुरू सुखदेव म्हणाले की आम्हाला जिमचं साहित्य द्या, उद्या आम्हाला फाशी आहे पण आम्हाला जिमचं साहित्य पाहिजे. जेलरही आश्चर्यचकित झाला की हे जिमचं साहित्य का मागत. त्यांनी खूप मार्ग उत्तर दिलं की आम्ही जिमच्या साहित्याने व्यायाम करू, तंदुरुस्त होऊ, टवटवीत होऊ, कारण भारत ही आमची माता आहे आणि मातेच्या चरणी आम्ही फ्रेश फुलं अर्पण करतो. आम्ही ताजे कामाला होऊन जेव्हा फाशीवर जाऊ तेव्हा आम्ही आमच्या देशाला अर्पण केलेले आणि खरोखर त्यांनी जिमचं साहित्य घेतलं, व्यायाम केला, टवटवीत झाले आणि देशासाठी अक्षरशः 24 वयाची मुलं 23 मार्च 1931 ला या देशात त्यांना फाशी देण्यात आली. आम्हाला पोलीस स्टेशन कोणाला तर 3 दिवसच आमचं पोलीस विचारलं. आता फाशी म्हटलं तर काय होईल मला नाही सांगताय. का आम्ही घाबरतो? प्रजा ही राजा आहे. पोलीस स्टेशन कोण आला तरी सांगा साहेब सर पुढच्या 5 मिनिटात ही तुमच्या किंमत पाहिजे. पोलिसांना सुद्धा तुम्हाला फोन लावू का नको हे निर्माण झाली पाहिजे. प्रशासनावर नियंत्रण ठेवा. माझ्या ग्रामपंचायतला कोण ग्रामसेवक आहे, माझ्या तालुक्याला कोण पीएस आहे, माझ्या तालुक्याला कोण तहसीलदार आहे, माझ्या जिल्हाधिकारी कोण, सीईओ कोण, गट विकास अधिकारी कोण, हे बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. तुमच्याकडे त्यांचे नंबर्स हवे.
तुम्ही स्टेटस जरी लावलं तर ते स्टेटस त्यांनी पाहिलं पाहिजे, तुमच्या स्टेटसला त्यांनी रिप्लाय केला पाहिजे. आणि जर फोन करतात सर मला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा ईमेल आयडी पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांचं नाव पाहिजे, ते तुम्ही पण ज्ञान ठेवलं पाहिजे. बेसिक नॉलेज आहे. ग्रामपंचायत मध्ये काय कारभार चालतो, पोलीस स्टेशन मध्ये काय कारभार चालतो हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे जर माहित नसेल तर तुम्ही माहिती अधिकारावर काम करू शकत नाही. प्रजा ही राजा आहे. कलम 7 मध्ये अर्ज लवकरात लवकर निकाली काढायचा आहे, 30 दिवसात तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे. कायद्यात असं म्हटलं की अर्ज प्राप्त झालो शीघ्रतेने, मुळात हेच म्हटलं की अर्ज प्राप्त झालो शीघ्रतेने म्हणजे लगेच रिप्लाय करायला सांगितलंय, पण शीघ्रता शब्द काढून टाकलाय. 30 दिवस डोक्यात ठेवलं. त्याच्यातही तुमची दिशाभूल केली जाते की 15 दिवस मी इलेक्शन गेलो होतो, 15 दिवस मी लोणावळ्याला गेलो होतो, 10 दिवस मुंबईला ट्रेनिंगला गेलो होतो. नाही, 1 जानेवारीला अर्ज केला तर 30 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याचं मीटर संपलं. कॅलेंडरचे 30 दिवस अधिकाऱ्याच्या मर्जीप्रमाणे नाही, बऱ्याच लोकांना माहिती नाही. कलम 7 मध्ये शीघ्रतेने त्याला रिप्लाय करायचा आहे. कलम 8 मध्ये काही अपवादात्मक माहिती, देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचेल अशी माहिती नाकारायची आहे. कलम 9 मध्ये देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल किंवा कॉपीराईटची माहिती नाकारायची आहे. कलम 10 मध्ये पृथक्करण आहे. कलम 11 मध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती, त्रयस्थ पक्षाने जर अपील केलं, त्रयस्थ पक्षाने माहिती आयोगाकडे अपील केलं तर ती माहिती थांबवायची आहे, ती माहिती द्यायची नाही. माहिती अधिकार कायद्यात अर्जदाराला भरपूर अधिकार आहे. कलम 18 मध्ये तुम्ही आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता. तिथे आपल्याला तुम्हाला 20 रुपये कॉस्ट आहे, कलम 18 20 रुपयाचं तिकीट लागत नाही. तुम्ही आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता, आयोगाकडे दाद मागू शकता, आयोगाकडे नुकसान भरपाईची तरतूद सुद्धा आहे. किती जण अपील दाखल करताना मला 20,000 10,000 5,000 रुपयाची मागणी करा, माझा पोस्टेज खर्च, झेरॉक्सचा खर्च, माझा दैनंदिन खर्च आयोगापुढे मागा, मी मागत नाही. आणि त्यामुळे आयोगाला वाटतं की हे ब्लॅकमेलर आहेत, ते पैशाची मागणी करत नाही म्हणजे याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि म्हणून हे अर्ज करतात. पुण्यातील एका आरटी ऍक्टिव्हिस्टला 1.5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली त्यांनी मागितली. आम्ही मागतच नाही, आम्ही मागणी करत नाही. का तुमचा वेळ पैसा झेरॉक्स फुकट येते का? ती मागणी आपण प्रशासनाकडे केली पाहिजे. माहितीचा अधिकार कायदा हाही प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देण्यासाठी नाही, त्याला तो त्रास वाटेल कारण तो काम चुकार आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याला त्रास वाटणार नाही. अर्जच असा करा की त्याला 3 दिवस झोप आली नाही पाहिजे, असा विषय तुम्ही मांडला पाहिजे. आणि विषय मांडण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करावं लागेल. रोज टीव्हीच्या बातम्या बघाव्या लागतील, अर्धा तास 1 तास तुम्हाला बातम्या बघाव्या लागतील. रोज 2 ते 3 पेपर वाचले पाहिजे. वाचन करतच नाही कोणी. पुस्तकाचा जो स्टॉल लागलाय, बरेच पुस्तकं घेऊन जाते. मी छान छान पुस्तकं इथून आज घेतली आणि घरी गेल्यावर टाकून दिली. वाचन फक्त वॉशरूमला गेल्यावरच करतात. स्त्री एका पुरुष आहे, मेल एका फिमेल आहे, बाकी ठिकाणी मुलीच वाचन करत नाही. कारण तिथं जर चुकून घुसलं तर मग मार मिळेल. बाकी कोण वाचन करतंय? मुलाची गुणपत्रिका सुद्धा कोणी वाचत नाही, पेपर सुद्धा वाचत नाही. आम्ही जे पदार्थ घेतो त्या पदार्थावर एक्सपायरी डेट काय आहे, त्या पदार्थावर घातक मेसेज काय लिहिलाय कोणीच वाचत नाही. आज आम्ही पुण्याला येताना हॉटेलवर थांबलो, फूड प्लाझावर, जिथे बिस्किरीची बॉटल 20 रुपयाला आम्हाला सेल केली आणि 20 रुपयामध्ये जीएसटी लावली. आम्ही त्या बाटलीवर वाचलं तर त्याच्यावर प्राइस होती 18 रुपये. आम्ही काउंटरवर गेलो, हक्काने विचारलं, 2 बॉटलचे आमच्याकडून 40 रुपये घेतले, 4 रुपये आम्हाला वापस मिळाले. ही आहे कायद्याची ताकद. आपण जाब विचारला पाहिजे. रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये जो उकळलेला चहा आहे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये माहितीसाठी सांगतो, लक्षात ठेवा, लिहून ठेवा, मेमरीमध्ये सेव्ह करा. रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये जो तुम्हाला चहा मिळतो, उकळलेला चहा, डीप चहा नाही, फक्त चहा, कॉफी नाही, जो चहा मिळतो त्याची किंमत किती रुपये आहे? फक्त 5 रुपये त्याची किंमत आहे. भारतीय रेल्वेला आपण 25,000 आणि 4,500 जीएसटी असा 29,500 रुपये दंड लावलेला माणूस आहे की ज्याने मला 10 रुपयाला चहा विकलेला आहे. आणि विशेष त्या चहाच्या कपावर 200 मिली आणि 150 मिली असं बाहेरून एक माप दिलंय, पण तुमच्यापैकी कोणी पाहत नाही. 150 मिली पैकी आम्हाला 100 मिली चहा दिला जातो. त्या कपाच्या बाहेर एक मार्क दिलेला आहे, कपाची कॅपॅसिटी 200 मिलीची आहे आणि त्याच्यात चहा
150 मिली आपल्याला द्यायचं, कुणीच पाहत नाही. रेल्वेमध्ये आपल्याला 15 रुपयात रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये 20 रुपयात जनता खाणार 7 पुऱ्या आणि 150 ग्रॅम भाजी आणि एक लोणच्याचं पॅकेट, कुणीच वाचत नाही, कुणी मागत नाही. रेल्वेमध्ये जेव्हा व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी किंवा व्हेज थाळी घेतली जाते, त्याच्याबरोबर तुम्हाला 90 ग्रॅम ब्रँडेड दही द्यायचंय, कुणालाच नाही. दही मागण्याची हिंमत करत नाही. तो वाटणारा किंवा विकणाराच असं डोळे करून बघतो, हा दही काय जे दिले बाबा ते खा. आम्हाला जे सँडविच मिळतंय त्याच्याबरोबर 9 ग्रॅम अमूल बटरचं पॅकेट द्यायचंय, कुणालाच माहिती नाही. नागरिक किती हुशार आहे, किती जागरूक आहे, किती नागरिकाला ज्ञान आहे, वाचन होत नाही. आपले हक्क, अधिकार, कर्तव्य जाणून घ्या. संविधानाने तुम्हाला माहितीचा अधिकार म्हणजे तुम्हाला सक्षम होण्यासाठी हा ऍक्ट दिलेला आहे. माहितीचा अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त वापर करा. अर्ज करण्याचं थांबू नका, अर्ज करत राहा. मी फक्त प्रशिक्षण देत नाही, फक्त व्याख्यान देत नाही, मी सुद्धा अर्ज करतो. पर डे 5 ते 8 पत्र माझ्याकडे येतात, पर डे. कधी तुम्ही चेक करू शकता. आपण सुद्धा अर्ज केले पाहिजेत. प्रशासनाला माहिती मागितली पाहिजे. माझ्या बायकोला शिलाई मशीन मिळाला, आता माझे माहिती अधिकार अर्ज थांबले. माझ्या मुलाला सायकल दिली पंचायत समितीने, माझे माहिती अधिकार थांबले. मला साहेबांनी मस्त घट्ट लसी पाजली, पोलीस स्टेशनला घट्ट लसी पाजली आणि माझे माहिती अधिकार थांबले. शेती वाजून सांगतो वाटतं थांबा, असं काही नाही. कुठल्याही कागदात घेतलेल्या वस्तूवर किंवा कामावर अर्ज थांबवू नका. त्याने लसी पाजली तर 10 अर्ज करा. त्याला वाटलं पाहिजे त्या लसीत काय असं होतं की तो आज लसी घेऊन गेला आणि 10 अर्ज घेऊन आला. पेलं तर त्याला झटका द्या. त्याच्याच कार्यालयाचा चहा प्या आणि 10 मिनिटांनी 10 अर्ज घेऊन या. तो कुणाला चहा पाजणार नाही. एक चहा पितो आणि 10 अर्ज घेऊन येतो. चहा द्यायचाच नाही कुणाला. प्रशासनावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने आयडी परिधान केलं की नाही, परिधान असं करतात की ते फार इकडे घालून ठेवतात. आणि एका अधिकाऱ्याला बाहेर काढायला सांगितलं, फक्त क्लिपच आली. नाही साहेब ते कधी म्हणून पडलं मला माहिती. म्हणजे खरंच आयडी परिधान करतात का? शासनाचं परिपत्रक आहे 23 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 2023 आणि 10 सप्टेंबर 2025 शासनाचं परिपत्रक आहे. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपलं आयडी दर्शनी भागात लावायचं. ज्या ज्या वेळेस तुम्ही माहिती अधिकार सुनावणीला जाता, जन माहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी यांना प्रथम आयडी परिधान करायला सांगा. त्याशिवाय सुनावणी होणार नाही. स्पष्ट सांगा. फोटो काढा, ते आम्ही सुनावणी होऊ देणार नाही. शासकीय कार्यालयात कंत्राटवर अनेक महिला मुली लोक काम करतात. ते सांगतात ते कंत्राटवर आहे. कंत्राटवर असले तरी पुणे कलेक्टर ऑफिस मध्ये घरच्या पुसणाऱ्या बायांना सुद्धा मी आयडी घालायला लावले. मी तिथे गेलो, त्या बायला गेला फोन करतात, आयडी वाला आला, आयडी घाला, लगेच आयडी घालायला. तुम्ही तुमच्यापैकी कोणी पुणे कलेक्टर ऑफिसला आलं, सुविध फॅसिलिटीज म्हणून एका कंपनीला घरची पुसण्याचं कंत्राट आहे. तुम्ही तिथे गेले, तुम्ही कधी बघा सुविध फॅसिलिटीज घरची पुसणाऱ्या बाईच्याकडे आयडी आहे, ते आपण करू शकतो. प्रशासनाला जाब विचारू शकतो. प्रशासनात बदल करा. माहिती अधिकार कायद्यातून तुमची इतके कामं होती. गल्ली पासून दिल्ली पर्यंत संसद भवनामध्ये आम्हाला प्रवेश दिला जात नव्हता. गेल्या वर्षी आरटीआयच्या माध्यमातून आम्ही सुद्धा संसद भवनात प्रवेश केलाय. जिथे संविधान लिहिले तिथे आम्ही प्रवेश केलाय. केंद्रीय मुख्य माहिती आयोग यांना भेट माझी नाकारली होती, पण आरटीआयच्या माध्यमातून हिरालाल सामरिया जे दिल्लीला मुख्य केंद्रीय माहिती आयोग बसतात त्यांच्या कॅबिनमध्ये मी जाऊन आलेलो आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, पहिल्या मुख्य सचिव सुजाता सवनी यांची मंत्रालयात जाऊन मी भेट घेतली. आपले सरकारवरील तक्रारीबाबत त्यांच्याकडे सूचना मांडली. आता जो आपल्या सरकारच्या तक्रारीचा दर 15 दिवसांनी मध्ये जो रिव्ह्यू होतो तो नेमून मी चालू केलेला आहे. आपले सरकारवर नागरिक तक्रार करतात आणि आपले सरकार हे झोपले सरकार झालं होतं. कोणीच त्यावर दाद देत नव्हतं. आता आपले सरकारवरील तक्रार 15 ते 20 दिवसात निकाली निघते. मी महाराष्ट्राच्या महिला सचिव यांचं अभिनंदन केलं की तुम्ही महिला पदावर बसला आहात, याचा मला अभिमान आहे. पण आम्ही आपले सरकारवर आज 13,000 तक्रारी प्रलंबित आहे.
याचा अहवाल घेऊन मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनीच माझं अभिनंदन केलं की सर तुम्ही खूप सुंदर आणि चांगला विषय तयार केला आहे. आणि तेव्हापासून आपले सरकार हे गतिमान सरकार झालेलं आहे. शासन अनेक वेबसाईट तयार करतं, अनेक JR तयार करतं, पण अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणी होत नाही यावर बोट ठेवणारा जिवंत नागरिक पाहिजे. काय करायचंय आपल्याला, काय करायचं आपल्याला तक्रार कशाला म्हणायची आपण याला निवेदन. हे झोपलेल्या गाफील राहू नका. मुख्यमंत्री, मुख्य सचिव, कलेक्टर, विभागीय आयुक्त, राष्ट्रपती, पंतप्रधान कुठलीही गंभीर गोष्ट तुम्हाला प्रसार माध्यमात पेपरवर आढळली, तुम्ही एक सामाजिक ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते म्हणून प्रशासनाकडे निवेदन देऊ शकता. निवेदन देण्यासाठी आमच्या ह्युमन राईट्स साबरा माडाव यांची संघटना ज्ञानमाता किंवा कुठली XYZ संघटना याचं लेटर हेड लागत नाही. या देशात सामान्य नागरिकाला खूप महत्व आहे. एका साध्या नागरिकाला प्रशासन घाबरतं. तुम्ही कार्यालयात सांगा मी सामान्य नागरिक आहे, प्रशासन घाबरतं. पण तुमच्याकडे ती हिंमत, ती ताकद असली पाहिजे. आम्ही संविधान वाचलं पाहिजे. किती लोकांच्या घरात संविधान विचारलं तर 10 ते 15 लोक हात वर करतील. 10 ते 15 संविधान आहे म्हणून हात वर करतील. त्याच्यात वाचलं किती लोकांनी विचारलं तर त्याचा हातही वर येणार. आम्हाला वाचायलाच कुठे वेळ आहे. तर फेसबुक, व्हॉट्सअपवरच आमचं आयुष्य चाललंय. तुमचे प्रत्येकाच्या आता मोबाईल मी जर काढून घेतले तुम्ही मला सर आम्हाला ऐकायचं नाही चाललो आमच्याकडे. आमचा मोबाईल आमचा जीव आहे. तुमच्या मोबाईलने तुमचा वेळ उठून ठेवलेला आहे, तुमच्या ब्रेनवर नियंत्रण ठेवलं आहे. उठल्याबरोबर सकाळी आम्ही आमच्या आई वडिलांचं, आमच्या परमेश्वरांचं, आमच्या देवताचं नाव घेतो का? नाही. उठल्यावर आपल्या बायकोला, मुलाला आम्ही गुड मॉर्निंग म्हणत नाही. उठल्याबरोबर सर्वात होतं व्हेर इज माय मोबाईल. बाकी काही असो, लाईट गेली, फॅन बंद पडलाय, कूलर बंद पडलाय किंवा घराची भिंत कोसळली, ती कोसळू दे, मोबाईल कुठे आहे? मोबाईलवर काय आलंय? मोबाईलवर आलंय की सिलेंडर मिळणार नाही. त्याच्या डोक्याला टेन्शन घेतल्यापासून आज नाश्ता मिळतो की नाही, आज पाणी गरम होतं की नाही, मोबाईलने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. अजून काही दिवसांनी मुलं जेव्हा जन्मतील तर आईला दूध मागणार नाही, ताई आयफोन OnePlus दे, तरच मी तुला मम्मी म्हणेल, नाही तर तुला मम्मी म्हणणारच नाही. ही वस्तुस्थिती येईल. मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवा. जास्तीत जास्त वाचन करा, संविधान वाचा, पेपर वाचा. कुठल्याही शासकीय कार्यालयात जाताना संविधानाची प्रत हातात घेऊन जा. त्याने जरी पाहिलं त्याच्या हातात संविधान आहे, तो पहिला तुम्हाला गाडीला जाण बसेल. ही वस्तुस्थिती आहे, ही तुमची ढाल आहे, ही तुमची तलवार आहे. तुमच्या व्हॉट्सअपला जरी संविधानाची इमेज ठेवली, संविधानाचा प्रोफाईल फोटो ठेवला, तुम्ही ठेवणार नाही. कारण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जन्माला येणार. बघू आता किती लोक उद्या किंवा परवा ठेवतात. उद्या ठेवतील. सरांनी सांगितलं म्हणून परवा हे स्टेज हे करतील. माझ्या बायकोचा किंवा माझा फोटो लाभतील किंवा सरांनी इथं पुरस्कार द्याय फोटो लावतील. का आपल्या गाडीला आपण संविधानाची इमेज लावू शकत नाही? का आपल्या गाडीवर आपण माहितीचा अधिकार लिहू शकत नाही? का आपण हे स्टेटस ठेवू शकत नाही? कारण आपल्याला त्याच्याबद्दल प्रेमच नाही. किती जणांनी संविधान वाचलंय, किती जणांनी संविधानावर काम केलंय. संविधानाने तुम्हाला हिंमत, ताकद दिली आहे, जगण्याचा अधिकार दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय. आणि प्रशासनाला हेच हवंय, हे लोक वाचनापासून, ज्ञानापासून दूर गेले. कुठलाही शासकीय अधिकारी तुम्हाला चांगलं पुस्तक भेट देणार, तुम्हाला लस्सी देईल, चहा देईल, भेट देईल. कारण त्याला माहिती की याने वाचलं नाही पाहिजे. कारण तुम्ही वाचाल तर शिकाल आणि मोठे व्हाल, प्रशासनाला जाब विचाराल. म्हणून प्रशासन तुम्हाला सक्षम होऊ देत नाही. आणि तुम्हाला प्रशासनाशी लढा द्यायचा असेल तर तुम्हाला कायदा शिकावा लागेल. माहितीचा अधिकार कायदा जास्तीत जास्त वापर करा. कायद्याचं प्रशिक्षण घ्या. कायद्याबद्दल जनजागृती करा. गावात, तालुक्यात व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. महिला मंडळांचा ग्रुप तयार करा. त्यांच्या मीटिंगा भरवा. कुठल्याही संघटनेची किंवा संस्थेची गरज नाही, हे तुम्ही करू शकता. त्याच्या ग्रुपमध्ये चांगल्या चांगल्या माहिती पोस्ट करा. माहिती अधिकाराबद्दल
जनजागृती रॅली काढा, माहिती अधिकाराबद्दल पोस्टर तयार करा, हे तुम्ही करू शकता. कारण हा आपल्या हक्काचा कायदा आहे. मानवाला माणूस म्हणून जगण्याचा हा कायदा आहे. माहितीचा अधिकार कार्यालय जरी मोठ्याने बोलले ना, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असं जरी बोलले ना, झोपलेला अधिकारी सुद्धा गुडघे सोडून बाहेर येईल की कुठेही डरकाळी फुटलेली आहे. आणि हे प्रशासनाची जर झोप न उडवायची असेल तर माहिती अधिकार कायद्याचा वापर झालाच पाहिजे. की मी आम्हाला धमक्या आल्या, माझी बायको तरी म्हणली की मी संध्याकाळी जेवण देणार नाही, तुम्ही जर अर्ज केले तर तिला सांगा की मी न जेवता सुद्धा झोपू शकेल, पण माहिती अधिकार अर्ज केल्याशिवाय मी झोपणारच नाही. आणि हे तुम्ही केलं पाहिजे. आणि जोपर्यंत प्रशासनाला तुम्ही जाब विचारत नाही तोपर्यंत प्रशासनात पारदर्शकता येणार नाही. माहिती अधिकार अर्ज करताना घाबरू नका. राज्यामध्ये अर्ज करताना राज्याची प्रादेशिक भाषा महाराष्ट्रात मराठीतच अर्ज करायचा आहे आणि महाराष्ट्रातील केंद्राच्या प्राधिकरणाला हिंदी आणि इंग्लिश मध्येच अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला 10 रुपयाचं तिकीट लावायचे, 10 रुपये कॅश भरू शकता, डेबिट चेक देऊ शकता. बऱ्याचशा कार्यालयात तिकीट नाही म्हणून अर्ज नाकारतात. त्याची तक्रार डायरेक्ट आयोगाकडे करू शकता. आणि कुठेच तिकीट लावू नका, 10 रुपये कॅश द्या. एक कॅश घेतात असे खिशात घालतात, परत अर्ज करा. मी जमा केलेले 10 रुपये कुठे जमा झाले त्याची मला माहिती द्या. तुम्ही काय करतात माहिती का? तुमचे 10 रुपये घेतात, शिपायाला पाठवतात, तिकीट आणायला लावतात, तिकीट चिटकावतात. तुम्ही अर्ज करा की मी जमा केलेल्या 10 रुपयाची माहिती द्या की ते कोणत्या खात्यावर जमा झालेले आहेत. अधिकाऱ्याची तुम्ही झोप उडू शकता त्या 10 रुपयावर. अनेक शासकीय कार्यालय माहिती अधिकाराचं शुल्क आपल्याच कार्यालयाच्या अकाउंटवर घेतात, कुणीही आवाज उठवत नाही. आजही 20 वर्षांनी तीच परिस्थिती आहे. माहितीचा अधिकार या कायद्यातून कुठल्याही कार्यालयाला पैसा कमवण्याचा हा उद्योग नाही. याच्यासाठी शासनाने परिपत्र काढलंय आणि एक अकाउंट तयार केलंय. या अकाउंटवर हे पैसे जमा झाले पाहिजेत. कोणीच विचारत नाही. प्रजाही लागले, माझे 10 रुपये घेतले, माझा अर्ज घेतला, बस माझं काम झालं. नाही, हे 10 रुपये कुठे जमा झाले याचा हिशोब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्याकडून माहितीचं शुल्क भरून माहिती दिली जाते, पण हे शुल्क सुद्धा त्या शासनाच्या अकाउंटवरच जमा झालं पाहिजे. 2011चा जी.आर आहे, पण अजूनही कोणी तपासत नाही. माहितीचा अधिकार कायदा हा प्रत्येक नागरिकाला सक्षम हुशार बनवतो. माहितीच्या अधिकार कायद्याचा जास्तीत जास्त वापर करा. जिथे तुम्ही या कायद्याचा वापर करणार तिथे तुम्हाला अतिरिक्त पैसा लागणार नाही, वेळ लागणार नाही. पुणे जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयात माझं नाव सांगून सुद्धा अनेक कार्यकर्ते काम करून घेतात, याचा मला अभिमान आहे. आणि पुण्यात आम्हाला कुठेही अतिरिक्त पैसा द्यावा लागत नाही, वेळ द्यावा लागत नाही. माझे प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत ते आनंदाने सांगतात की सर, आम्हाला तुमच्याबरोबर काम करताना अभिमान वाटतो. आज मी या व्याख्यानासाठी 11 ते 12 लोक घेऊन आलेलो आहे, पण ती लोक त्यांच्या स्वखर्चाने त्यांचा पैसा, त्यांचा वेळ, त्यांची सर्व कामं सोडून इथे आलेले आहेत की सर, आम्हाला तुमच्याबरोबर आमचा वेळ खर्च करायला आवडतं, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायला आवडतं. आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपल्याला माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा लागेल. कायदा शिका, कायद्याने लढा. आणि कायदा शिकल्याशिवाय कायद्याचा वापर करू नका. अर्धवट ज्ञान हे माणसाला घातक आहे आणि ते त्याचा घात करू शकतं. आपण माहिती अधिकार या विषयावर आता इथे थांबूया. पुढचा विषय आपण ह्युमन राईट्स, ग्राहक संरक्षण, हे विषय आपल्याला घ्यायचे आहेत. माहिती अधिकार कायद्यावर बोलायचं तुम्ही अजून 8 तास 10 तास बोलू शकतो, पण शॉर्ट बट स्वीट, कारण पुढचे व्याख्यान बऱ्याचशांना दूर जायचंय. एक तर कार्यक्रम उशिरा चालू झालेला आहे आणि मीही अजून उशीर केला तर तेही योग्य नाही. तर आपण आता पुढच्या एककडे बोलूया की ह्युमन मानव अधिकार कायदा. आता ह्युमन राईट्स हा कायदा आपल्या देशात लागू आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अगोदर हा कायदा आहे. 1993 हा कायदा लागू झाला, पण आजही ह्युमन राईट्स हा जो ऍक्ट आहे हा आपल्या संस्थेचं जे नाव आहे त्यातून सिद्ध केलेलं आहे की मानवाला काही अधिकार संविधानाने दिलेले आहे, पण मानवाला ते नाही. माहिती अधिकार कायद्यापेक्षा खूप सुंदर आणि चांगलं काम करणारा हा मानव अधिकार कायदा आलेला आहे. 1993 आला आहे, पण त्याचा वापर होत नाही, माहित नाही. मलाच माझे हक्क कर्तव्य माहित नाही, मलाच माझा देश माहित नाही, मलाच
माझ्या देशातील संविधान माहित नाही. संविधान लिहिण्यासाठी किती वेळ लागला तुम्हाला विचारलं 30% लोक उत्तर देतील. 2 वर्ष 11 दिवस संविधान तयार करण्यासाठी हा कालावधी लागलेला आहे. माहित नाही संविधानात किती आर्टिकल आहेत हे अनेकांना माहित नाही. संविधान कुठे लिहिलं, संविधानासाठी कोणी कष्ट केले, संविधान का वाचलं जातं, संविधानाचं महत्व काय, 26 नोव्हेंबर दरवर्षी संविधान दिन साजरा का केला जातो, 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक का साजरे केले जाते हे अनेकांना माहित नाही. ह्युमन राईट्स मानव अधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जन्मता मिळलेले मूलभूत अधिकार या संविधानाने या घटनेने दिलेले आहेत. आणि हे जर आपल्याला माहित झाले तर आपण आपल्या जीवनात एक यशस्वी व्यक्तिमत्व बनवू शकतो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मूर्ख आहे. माझी चूक नसताना एखाद्याने मला मारलं किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने माझ्या थोपडीत मारले, मी निमूटपणे ती सहन केली आणि मीच त्या अधिकाऱ्याला सॉरी म्हणतो, हा माझा मूर्खपणा आहे. ह्युमन राईट्स मानवाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचं पालन झालं पाहिजे. आणि माणसाला संविधानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आर्टिकल 21 मध्ये जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचाच नाही तर सुप्रीम कोर्ट म्हणतं सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. शासकीय कार्यालयात दिलेलं असतं कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. शासकीय कार्यालयात लिहिता परवानगी शिवाय हात येऊ नये. हा परवानगी गेला मुख्यमंत्री का पंतप्रधान आहे का अशी परवानगी शिवाय आत येऊ नये असे जर फलक दिसले तर आम्ही त्याच दिवशी त्याच कार्यालयात काढायला सांगतो. आम्ही मालक आहोत, आम्ही का तुमची परवानगी घ्यायची आणि परवानगी शिवाय आत येऊ नये असं कार्यालयात काय चालतंय की आम्हाला परवानगी घ्यावी लागते. बार्शी ग्रामपंचायत मध्ये मी 1 वर्षापूर्वी गेलो होतो. ग्रामपंचायत मध्ये लिहिलं होतं कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. बार्शी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकाला जाब विचारला. ग्रामसेवकाने सरपंच उपसरपंच सारी बॉडी बनवली की असा व्यक्ती आलेला आहे. आणि मला तो प्रश्न करतोय, सरपंचाला सुद्धा सांगितलं की जो तुम्ही कमिशनवर काम करतोय आमच्या टॅक्समध्ये तुम्ही काम करत आहात. कामाशिवाय जास्त वेळ बसू नये असा लिहिण्याचा अधिकार कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला नाही. आणि बार्शी ग्रामपंचायत मध्ये पानगाव ग्रामपंचायत मध्ये बार्शी तालुक्यातील पानगाव ग्रामपंचायत मध्ये तो फलक काढून घेऊन मी माझ्या घरी घेऊन आलो. असं तुम्हाला लावण्याचा अधिकार नाही. आपण मालक आहोत. सन्मानाने आपल्याला जगण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. समानतेचा अधिकार आर्टिकल 14 मग पुढे कायदा सर्वांसाठी समान आहे. पंतप्रधानाला वेगळा, राष्ट्रपतीला वेगळा, मुख्यमंत्र्याला वेगळा असं संविधान सांगत नाही. ह्युमन राईट्स मध्ये मानवी प्रतिष्ठेचा अधिकार, मला माझी मानवी प्रतिष्ठा संविधानाची जी उद्देशिका तुम्ही वाचाल तर उद्देशिकेने सुरुवातीलाच लिहिलं आहे, पण मला माझी प्रतिष्ठा कायद्याने जोपासावी लागेल, जपावी लागेल आणि ती प्रतिष्ठा आपण जोपासली पाहिजे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जगण्याचा अधिकार दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराचं कुणालाही उल्लंघन करण्याचाही अधिकार नाही. आणि हे अधिकार उल्लंघन कुठलाही अधिकारी करू शकत नाही. आणि हे जर केलं तर तुम्हाला मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते. राज्य मानवी हक्क आणि केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय हक्क आयोग, मानवी हक्क आयोग असे 2 आयोग आहेत. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी हायकोर्टाचे सेवानिवृत्त जज बसलेले आहेत आणि केंद्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त जज बसलेले आहेत. परवाच सकाळ पेपरवर बातमी आली की एका ग्रामसेविकेवर 2 वर्षानंतर गुन्हा दाखल केलाय. एका ग्रामपंचायत सदस्याला कार्यालयात आल्यानंतर त्या ग्रामसेविकेने उद्धट वर्तन केलं. तुम्ही कार्यालयात माझ्या परवानगीशिवाय कसे आले आहात, कार्यालयाच्या तुम्ही बाहेर निघा, असं एका ग्रामसेविकेने एका सदस्याशी वर्तन केलं. त्या सदस्याने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. 2 वर्षांनी मानवी हक्क आयोगाने त्या ग्रामसेविकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
मानवी हक्क आयोगाकडे तुम्ही डायरेक्ट तक्रार दाखल करू शकता. ईमेल द्वारे बाय पोस्ट तुम्ही तक्रार पुराव्यासह दाखल करू शकता. माझ्या मानवी हक्काचं उल्लंघन झालंय, तुमची हिअरिंग सुनावणी निघेल, तुम्हाला पुराव्यासह ते दाखल करायचं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रजा ही राजा आहे, राजा झोपलेला आहे. आम्हाला आमचे हक्क अधिकार माहिती होण्यासाठी संविधान वाचावं लागेल, आम्हाला समाजात काम करावं लागेल, आम्हाला लढावं लागेल, उपोषण करावे लागतील, आम्हाला आंदोलन उभी करावे लागतील, आम्हाला प्रशासनाच्या चुकीवर बोट खावं लागेल. तर हे केव्हा होईल? जेव्हा माझ्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जन्माला येईल. आणि हा जन्माला आल्याशिवाय मला माझे हक्क कर्तव्य समजणार नाही. आणि माझे हक्क कर्तव्य न समजल्यामुळे मी माझ्या मानवाधिकारापासून वंचित राहिलेलो, माझे मानवाधिकारापासून मी दूर राहिलेलो. आणि यामुळे माझ्यावर पोलीस स्टेशनवरही अन्याय होतो. पोलीस स्टेशन मध्ये माझ्याशी उद्धट बोलतात, माझ्या नातेवाईकाचा कोथोडीत मृत्यू होतो, पोलीस अमानुष मार देतात. जेव्हा न्यायालयात तुम्हाला पोलीस धरून देतात तर न्यायालय पहिला प्रश्न तुम्हाला करतं, पोलिसांनी तुम्हाला कशी वागणूक दिली. आणि एखाद्या आरोपीला जेव्हा न्यायालयात दिलं जातं तर त्याच्या हाताला बेड्या लावलेल्या नसतात. का? मानवाधिकार आयोग त्याला मुक्तपणे बोलण्याचा, त्याला स्वतंत्रपणे जाण्याचा अधिकार कायद्यात आहे. आणि ज्या वेळेस न्यायालयापुढे याला बोलण्याची वेळ येते, पोलीस त्याला आधीच भेळ भजे सर्व काही खाऊन पिऊन पाठवतात. की न्यायाधीशाने काही प्रश्न केला तर त्याला एकच उत्तर द्यायचं की पोलिसांनी मला काहीच त्रास दिला नाही. तुम्हाला जरी कधी अटक झाली आणि न्यायालयात नेलं, पोलिसांनी तुमच्याशी जे गैरवर्तन केलंय, तुम्हाला जे मारलंय, जे टॉर्चर केलंय, जो त्रास दिलाय, ते सत्य कथन न्यायाधीशापुढे मांडा. सर्व रेकॉर्डिंग चालू असते, सर्व ग्रुप असतात. कुठल्याही भूलथापाला बळी पडून पोलिसांनी जसं शिकवलंय, मिठू जो शिकवलेलंच बोलतोय तसं बोलू नका. मला माझ्या संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलाय. जे सत्य तुमच्या बाबत घडलंय ते न्यायाधीशाला सांगा. आणि हे तुम्ही सांगितलं पाहिजे. बरेचसे सांगत नाही. न्यायाधीशाकडे तुम्हाला स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही बोलू शकता, सत्य कथन करू शकता. मानवाधिकार आयोगात सुद्धा तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, पुरावे सादर करण्याचा अधिकार आहे, सत्य परिस्थिती मांडण्याचा अधिकार आहे. पण आम्ही लढत नाही. मी कधी मानवाधिकार आयोगात जाऊ, मी कधी तक्रार दाखल करू, मी कधी अपील करू, मी कधी त्याच्या विरुद्ध कारवाई करू. ही जी भीतीची भावना आहे ही काढून टाका, झटकून टाका. आपल्यातील मळगळ, आपल्यातील निराश हे झटकून टाका. आणि जोपर्यंत तुम्ही हे नैराश्य झटकून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आलेलं दुःख पचवलं की जगण्याची उमेद भेटते. आलेलं दुःख पचवलं की जगण्याची उमेद भेटते. झाडाला जेथे घाव लागतो, झाडाला जेथे घाव लागतो तेथे नवी पालवी फुटते. ही पालवी आपल्यात फुटली पाहिजे. आम्हाला कुठे घाव लागला तर पट्टी मारणार, 15 दिवस मच्छर चावला तरी पट्टी लावली ना. सर मला मच्छर चावलाय, मी 15 दिवस ऑफिसला येणार नाही. हीच आमच्या किंमत आहे का? हेच आम्ही मावळे आहोत का? हेच आम्ही देशासाठी लढणारे आहोत का? तानाजी मालुसरे यांचा हात तोडला तरी त्या डोक्याला लागणारी आग त्यांनी थांबवली. असे तानाजी मालुसरे आमच्या जन्माला आले पाहिजे. आणि मानवाधिकार आयोग हा प्रत्येक मानवाला त्याचे हक्क, त्याचे कर्तव्य, त्याची प्रतिष्ठा मिळवून देतो. पण मानवाधिकार आयोगापर्यंत अनेक पोहोचत नाही. अनेकांनी हा ऍक्ट वाचला नाही, याची पुस्तकं कोणी घेत नाही. कारण मला गरज पडेल तेव्हा बघता येईल. जेव्हा बायको माहेरी जाईल आणि मग मला चहा करावा लागेल तेव्हाच मला लायटर काय असतं, गॅस काय असतो हे मला समजेल. गॅसच्या शेगडीला लायटर लावायचा, रेग्युलरच्या ठिकाणीच लायटर लावतो. कसा गॅस पेटेल? सारा घर पेटेल. ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि मानवाधिकार आयोग
हा प्रत्येक नागरिकाचे हक्क कर्तव्य हे समजावून त्याला ते कळून देतो. आर्टिकल 21 मध्ये प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि हे त्याने जीवन जगलं पाहिजे. तुमच्या जर मानवी हक्काचं उल्लंघन झालं, माहिती अधिकार कायद्यात अशी एक तरतूद आहे. अनेक म्हणतात की माहिती अधिकार कायदा आम्हाला लागू होत नाही. ईडी आणि सीबीआय ला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही, कायद्यात तरतूद आहे. पण कायद्यात अशी एक तरतूद आहे, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचं जर उल्लंघन झालं तर ईडी आणि सीबीआय ला सुद्धा राईट टू इन्फॉर्मेशन लागू आहे. आणि ही सर्वात मोठी कायद्याची ताकद आहे. तुमचे मानवी हक्क खूप मोलाचे आहे, महत्वाचे आहे. प्रत्येकाला आता मी जर कागद दिला आणि प्रत्येकाला सांगितलं की आपल्या स्वतःवर निबंध लिहा, असा टॉप लिहितील की 4-4 पानं अजून मागतील. सर मी खूप सुंदर आहे, सर माझं व्यक्तिमत्व खूप छान आहे, माझ्या बर्थडेला खूप लोक येतात, मला गावात खूप मानतात, माझी मिरवणूक काढतात, गावात मला खूप रिस्पेक्ट देतात, माझ्यासारखा प्रामाणिक तर कुणीच नाही, माझ्यासारखा ऍक्टिव्हिस्ट कुणीच नाही. हे फक्त कागदावर वर्णन करतील. पण प्रशासनाला, मानवाधिकार आयोगाला हे तुम्ही निदर्शनास सांगून दिलं पाहिजे. तुमचं महत्व काय आहे, तुमचं मूल्य काय आहे. प्रत्येक जण हा ग्रेट आहे, प्रत्येक मानव हा मोठा आहे आणि त्यासाठी मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली आहे की प्रत्येक मानवाधिकार हा नागरिकाची मूल्य जोपासली गेली पाहिजे, त्याचा छळ झाला नाही पाहिजे, त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. त्यासाठी मानवाधिकार आयोग बसवलेला आहे. अनेक प्रसार माध्यमात बातम्या आल्या की मानवाधिकार आयोगाने पोलिसाला 25,000 रुपये दंड केला, 5 लाख रुपये दंड केला, 25 लाख रुपये दंड केला. हे प्रकरण झाले. अनेक मानवाधिकार आयोगात पोलिसांवर सुद्धा एका दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत. अनेक प्रकरण आहेत असे. संविधानाने, मानवाधिकार आयोगाने तुम्हाला असे हक्क कर्तव्य दिलेले आहेत, पण आम्ही हे हक्क कर्तव्य जाणून घेतलेले नाहीत आणि आमचे हक्क कर्तव्य जाणून न घेतल्यामुळे आम्हाला आमचे ह्युमन राईट्स, मानव अधिकार समजलेले नाहीत. गुगलवर ह्युमन राईट्सचे महत्व, गुगलवरून ह्युमन राईट्स पीडीएफ किंवा मानवाधिकारचं पुस्तक घ्या, वाचा, त्याच्यावर थोडं काम करा. तुम्हाला जरी तुमचे अधिकार समजले नाही, परंतु दुसऱ्या गोरगरिबांना, दीनदलितांना त्यांचे हक्क मिळवून द्या. आपण आरटीआय कार्यकर्ते म्हणजे समाजसेवक आहोत. मेणबत्ती जेव्हा जळते, मेणबत्ती जेव्हा जळते तिला जाळण्याचं दुःख नाही, मेणबत्ती जेव्हा जळते तिला जाळण्याचं दुःख नाही, परंतु माझ्या जळाल्याने दुसऱ्यांना प्रकाश मिळतो याचा तिला आनंद. तो आनंद तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. कारण मला जळायचे दुसऱ्यांना प्रकाश मिळण्यासाठी. खरोखर गाडी लावून जाळून घेऊ नका. जर असं मी दुसऱ्यांसाठी झाला आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली की आराम सरांनी दादरमध्ये व्याख्यान घेतलं होतं, तिथे सांगितलं की चला सारे पोलीस आराम सरांचे शाब्दिक अर्थ की त्याग करा, दुसऱ्यासाठी काम करा. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे साहेब, अनेक सामाजिक कार्यकर्ते या देशात मित्रांनो, अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले की ज्याने अनेक वेदना, अनेक यातना, अनेक हाल अपेक्षा सहन केल्या, पण ते कधी अपयशी ठरले नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी, कोशिश करने वालों की कभी. आणि आपल्याला तीच कोशिश करायची आहे की आपला देश हा पुढे गेला पाहिजे, आपले हक्क हे आपल्याला मिळाले पाहिजे, आपल्या मित्रांचे, नातेवाईकांचे अधिकार त्यांना आपण मिळवून दिले पाहिजे. आणि हे जर काम तुम्ही केलं तर खरे समाजसेवक, आरटीआय कार्यकर्ते फक्त आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून समजले जात नाही, तर ते सोशल ऍक्टिव्हिस्ट, सामाजिक कार्यकर्ते. आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपली बायको, मुलं, घर, संसार सोडून आज या देशाच्या योगदानासाठी, देशाच्या तिजोरीसाठी अनेक जण सोलापूर, नांदेड, पुणे दूरवरून आलेले आहेत. आज 1 मिनिट खर्च करायचा. अनेक वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांना बीपी, शुगरच्या गोळ्या घेत आहेत. माझ्यापेक्षा जास्त वयाची लोक आहेत की जे अनेक काम करतात, अनेक पायऱ्या चढून वर आलेले आहेत. दम लागलाय, भूक लागली, पण आज आम्हाला आमच्या देशासाठी 2 शब्द ऐकायचे, काहीतरी करायचं आहे, त्यासाठी आले. आणि मला खरोखर अभिमान वाटतो की तुमच्यासारखे जर सामाजिक कार्यकर्ते या भारतात, या महाराष्ट्रात जर असतील तर नक्कीच तिसरं स्वातंत्र्य या देशाला मिळेल आणि या देशामध्ये बदल घडेल.
कारण तुमच्यामध्ये ती पावर आहे, तुमच्यामध्ये ती ताकद आहे. काही जण म्हणतील आज रविवारी मला झोपायचं आहे, मला फिरायला जायचं आहे, पण आज तुम्ही तुमची सर्व कामे सोडून आज या ठिकाणी आले आहात. तुमचा मौल्यवान वेळ, आज तुम्ही खर्च केलेला वेळ हा देशाच्या इतिहासात नोंदला जाईल. आणि खरोखर तुम्ही समाजासाठी स्वतःला तरुण झोकून दिले आहे आणि समाजात तुमच्यासाठी अँटी बदल घडवतील याची मला पूर्ण खात्री आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा. ग्राहक संरक्षण कायदा 2019 आपल्या देशात लागू झालेला आहे आणि या कायद्यानुसार प्रत्येक वस्तू घेणारा व्यक्ती हा ग्राहक आहे. परंतु या ग्राहकाला आपले हक्क अधिकार माहित नाही. कुठल्यापासून आम्ही ब्रश आणला ग्राहक, आम्ही दूध आणलं आम्ही ग्राहक. ग्राहक हा राजा आहे, वस्तू घेणारा आणि पैसे देऊन सेवा स्वीकारणारा हा ग्राहक आहे. पण पैसे देऊन धंदा वाढवणारा, बिझनेस वाढवणारा ग्राहक होत नाही. मी 100 बाया विकायला आणल्या आणि त्यात 4 पानं फाटके निघाली म्हणून मी ग्राहक न्यायालयात गेलो, मी ग्राहक नाही. दिस इज माय बिझनेस. ग्राहक तोच जो पैसे देऊन वस्तू खरेदी करतो. ग्राहक संरक्षण कायदा याच्यापूर्वी ऍक्ट होता, परंतु ऑनलाईन वेबसाईटवर काम करणारे अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा ई कॉमर्स हे त्यामध्ये समाविष्ट होते. पण ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा प्रत्येक नागरिकाला हुशार आणि खाली होईल. आज आम्ही पुण्याहून येताना 4 रुपये का किलो फक्त या कायद्याचं नाव सांगितलं. तो हॉटेल चालक घाबरला, 4 रुपये तुम्हाला देतो, तसं काही करू नका. ग्राहक संरक्षण कायदा अनेक दुकानात लिहिलेला असतं की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. कसा घेतला जात नाही त्याचा ते फोटो झेरॉक्स काढा आणि ग्राहक न्यायालयात दाखल करा. एका महिन्यात त्याला नोटीस येईल, तुमच्या घरी सर तोही माल घेतो त्याच्याशिवाय दुसरा आणला असं तोही येतो. ग्राहकाला खूप अधिकार आहेत. अनेक वस्तू आम्ही घेतो, अनेक वस्तूवर गॅरंटी, वॉरंटी, किंमत, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चर डेट आम्ही पाहत नाही. आम्हाला त्यामध्ये डोळे दिले पण आम्हाला ते बघायला दिलेले नाही. आम्हाला फक्त पैसे बघायलाच दिलेले किंवा व्हॉट्सअप बघायला डोळे दिले. ग्राहक संरक्षण कायदा प्रत्येक ग्राहकाला एक धैर्य प्राप्त करतो आणि ग्राहकाला त्याचे अधिकार दिलेले आहेत. ग्राहकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे, ग्राहकाला माहिती घेण्याचा अधिकार आहे, ग्राहकाला त्या वस्तूबद्दल सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. आपण प्रत्येक जण ग्राहक आहोत. खाजगी शाळा, ज्या शाळेत तुम्ही तुमच्या मुला मुलींची फी भरता ती शाळा सुद्धा ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत आहे आणि त्या शाळेला सुद्धा तुम्ही न्यायालयात खेचू शकता. ग्राहक संरक्षण कायदा तुम्हाला वकील लावण्याची गरज नाही. 50 लाखापर्यंत जर दावा असेल तर तुम्ही जिल्हा न्यायालयात हे प्रकरण दाखल करू शकता आणि 50 लाखापर्यंत तुमची प्रकरणं जिल्हा लोक अदालत, लोक न्यायालयात ही चालतील आणि तिथे तुम्ही ती दाखल करू शकता. 50 लाखापासून वर 2 कोटीपर्यंत तुमची जर प्रकरण असेल तर राज्य ग्राहक न्यायालयात तुम्ही ती प्रकरण दाखल करू शकता. 2 कोटी आणि 2 कोटीपेक्षा जर जास्त मोठी प्रकरण असतील तर तुमचा तो दावा नॅशनल म्हणजे सेंट्रल लेवलला तो चालू शकतो. ग्राहक न्यायालयात तुम्हाला वकील लावण्याची गरज नाही. ही दाखील किंवा ज्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या पोर्टल आहेत त्यावर तुम्ही ते प्रकरण ऑनलाईन अपलोड करू शकता किंवा 3 फाईल मध्ये ती तक्रार, त्याची पावती, ट्रान्झॅक्शन नंबर, गॅरंटी, वॉरंटी, बिल, कायद्याचे बॉक्स असतील त्याचे फोटोज आणि तुमच्याशी जो व्यवहार गैरप्रकार झालाय तो तुम्ही त्या तक्रारीत नमूद करू शकता. ग्राहक न्यायालयात जाण्यापूर्वी त्या वस्तूबद्दल आपण त्या कंपनीशी, अथॉरिटीशी बोलणं गरजेचं आहे. माझा मिक्सर खराब निघाला आणि मी लगेच ग्राहक न्यायालयात गेलो असं चालणार नाही. सर्वप्रथम तुम्हाला त्या कस्टमर केअरशी ईमेल, ट्रान्झॅक्शन व बातचीत करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्राहक न्यायालयात जावं लागेल. तुम्ही डायरेक्ट माल खराब निघाला म्हणून ग्राहक न्यायालयात येऊ शकत नाही. सर्वप्रथम तिथल्या कस्टमर केअर मॅनेजरने तुम्हाला काय वागणूक दिली आहे, काय तुमच्याशी बातचीत झाली, काय तुमच्याशी उद्धट वर्तन झालंय, ते सर्व ट्रान्झॅक्शन प्रूफ तुम्हाला लागतील आणि तुम्ही स्वतः न्यायाधीशाच्या समोर उभा राहून तुमची बाजू मांडू शकता.
एखाद्या हॉटेलने 20 रुपयाची पाण्याची बॉटल 25 रुपयाला घेतली, त्याचं बिल तुम्हाला दिलं किंवा गुगल पेचं ट्रान्झॅक्शन आहे, ते बिल घेऊन सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता. रेल्वेमध्ये तुम्हाला 10 रुपयाला चहा विकला, त्याचा फोटो तुमच्याकडे असेल, तुम्ही इंडियन रेल्वेची तक्रार सुद्धा ग्राहक न्यायालयात दाखल करू शकता. ई जागृती एक ऑनलाईन पोर्टल आहे, ई जागृती, तेथेही तुम्ही ई जागृती लिहून घ्या. ई जागृती या पोर्टलवर तुम्हाला सर्व डिटेल्स भरायचे. डिटेल्स भरल्यानंतर एक ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करताना हस्तलिखित फॉर्म चालत नाही, प्रिंटेड फॉर्म लागतो. इंग्लिश मध्ये किंवा मराठीमध्ये तुम्हाला तो फॉर्म वर्ड मध्ये किंवा पीडीएफ मध्ये तयार करून 3 प्रती तयार करायच्या, 3 फाईल बनवायच्या आहेत. वस्तू घेतल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही 1 वर्षापर्यंत ही तक्रार दाखल करू शकता. आता त्या वस्तूची मुदत 2 महिने असेल, 3 महिने असेल, पण ती वस्तू घेतल्यानंतर 1 वर्षापर्यंत ही तुम्ही तक्रार जिल्हा न्यायालयात दाखल करू शकता. आणि 1 वर्षानंतरही उशीर झाला तर लेट फी भरून तुम्ही ती तक्रार दाखल करू शकता. ग्राहक संरक्षण कायदा हा प्रत्येक व्यक्तीला चांगली वस्तू, चांगला माल आणि चांगली सेवा देण्याचा अधिकार प्राप्त करतो. मी जर पैसे पे केलेले आहेत तर मला सेवा द्यावी लागेल. दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये झालेलं प्रकरण, एका महिलेने ब्युटी पार्लर मध्ये इंटरव्ह्यूला जाण्यासाठी जी ब्युटी पार्लर मध्ये जे केस कापले होते, तर त्या ब्युटी पार्लर मध्ये तिचे केस चुकून वाकडे तिथे कापले गेले आणि तिने ग्राहक न्यायालयात 5 स्टार हॉटेलची तक्रार घातली आणि तिला 2 कोटी भरपाई देण्याचा आदेश झाला. आणि तिच्या केसांची किंमत, तिच्या नोकरीची किंमत, परंतु नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत हा 2 कोटीचा दावा 25 लाखापर्यंत आला. ग्राहक न्यायालयामध्ये किंवा ग्राहक संरक्षण कायद्यात अनेकांना हक्क अधिकार दिलेले आहेत. पण मित्रांनो, अनेक लोक ग्राहक संरक्षण कायद्यात ग्राहक न्यायालयात भेट देत नाही. ते तर एक स्वतः दावा दाखल करा. मी स्वतः दावे दाखल केले आहेत, मी स्वतःही केस लढत आहे, स्वतःही ग्राहक न्यायालयाच्या कोर्टात मी जात आहे. आपण गेलं पाहिजे, दाखल केलं पाहिजे. ग्राहक संरक्षण कायदा हा प्रत्येक वस्तूची सेवा, एक्सपायरी डेटचा माल जरी तुम्हाला विकला असेल, त्याचा फोटो, त्याचे बिल्स हे तयार ठेवून तुम्ही दावा ठोकू शकता. तुम्ही मागणी केलेला दावा 5 लाख, 10 लाख, 25 लाख, न्यायालय त्यावर विचार करून तुम्हाला तुमचे हक्क प्रदान करू शकते. आणि ग्राहक संरक्षण कायद्यात प्रत्येकाला पारदर्शक आणि चांगली सेवा दिली पाहिजे. आम्ही चेन्नईमध्ये जेव्हा गेलो होतो, चेन्नईमध्ये बाहेर एक सुंदरसं पोस्टर लावलं होतं, चिकन बिर्याणी. त्या चिकन बिर्याणीमध्ये एक कोंबडीचा पाय असावं आणि त्या पायाच्या शेजारी एक अंड ठेवलेलं होतं. आणि आम्ही आतमध्ये गेलो, चिकन बिर्याणी घेतली, लेग पीस आला, पण अंड आलंच नाही. आणि मग आम्ही त्या हॉटेल मालकाला विचारलं की आम्हाला चिकन बिर्याणी मध्ये अंड दिलंच नाही. हॉटेल मालक म्हटला अंडे संपले. आम्ही म्हटलं की बाहेर जे फोटो लावलाय, पोस्टर लावलेला आहे, तिथे तर अंड दाखवलेलं आहे, आम्ही तो फोटो काढलेला आहे. आम्ही आता न्यायालयात जाणार, आम्हाला 2 अंडी घेऊन आला, तर 2 अंडी खा, पण न्यायालयात जाणार. चित्रात जे दाखवलेलं आहे, कुठल्याही जाहिरातीचं जे चित्र आहे त्याचा प्रथम फोटो काढून आपल्या नोंदणी ठेवा. तुम्ही तक्रार केली होती, पोस्टर हटवतात. वडगाव शहरीमध्ये माझ्या घराजवळ एका बेकरीवाल्याने बोर्ड लावला होता, वडगाव शहरीत एक बेकरीमध्ये लादी पाव 15 रुपयाला मिळतात. त्यांनी बोर्ड लावला होता, लादी पाव 13 रुपये, 13. मी म्हटलं बाकी ठिकाणी 15 रुपये, आपले 2 रुपये वाजतात, आज 2 लादी घेऊन जायच्या. मुलगा म्हटला पप्पा पाव भाजी करायचे, म्हटलं 2 लादी द्या. तो म्हटला 30 रुपये झाले. म्हटलं 26 रुपये झाले. नाही, 13 रुपयेवाली लादी संपली, आता 15 वाली शिल्लक आहे. मी म्हटलं वा, तुमची 13ची लादी शिल्लक नाही ना, तर आता जिल्हा न्यायालयात 13 रुपयाची लादी तुम्हाला दाखवतो. तो म्हटला साहेब अजून 2 लाद्या फुकट न्या. त्याने ताबडतोब त्या कामगाराला सांगितलं की चिकटपट्टी घ्या, ते 13 रुपयाला चिपकून टाका. आवाज उठवा. अनेक भूलथापा, खोट्या जाहिराती आहेत. फेरनलवलीची सुरुवातीची जाहिरात होती, 8 दिन में गोरापन, 4 दिन में गोरापन. गोरापन आता गायब झालाय, कारण फेरनलवलीला सुद्धा न्यायालयात खेचलं होतं. गोरापन असेल तर खरोखर असेल तरच जाहिरात करता येईल. आता फेरनलवली तशी जाहिरात करत नाही. मी तर कधी लावलीच नाही, कारण मला माहिती आहे माझा काय उद्योग त्याच्यामुळे काही इफेक्ट होणार नाही. या खोट्या आणि भूलथापा करणाऱ्या जाहिराती आहेत.
अनेक जाहिराती फसव्या आहेत, त्याचं चित्रीकरण व्हिडिओ शूटिंग काढून ठेवा, ग्राहक न्यायालयात दाखवा. आज ग्राहक का फसला जातो? माणूस कुठली तरी पेस्ट लावून अपलोड करतो, अपलोड ते आपण पडण्यासाठी ते पकड जरी वापरली तरी फुटत नाही, आणि त्याची पेस्ट वापरली की दाताखाली लगेच अपलोड करतो. ऑलरेडी पूर्ण दाताखाली दिला जातो. फसव्या जाहिराती अनेक आहेत. पण तुम्हाला जागरूक व्हायचं आहे. ग्राहक संरक्षण कायद्यात एक तरी केस प्रत्येकाने दाखल करा, आणि कुणाला आपण एनी टाइम मला कॉल करा की सर मला दाखल करता येत नाही, मी तुम्हाला निशुल्क मदत करेन. पण त्यातून तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात अनेक प्रकरणं ग्राहक न्यायालयात गेली पाहिजे. सो माझ्या बायकोला साडी बदलून मिळाली, मला ग्राहक कायदा समजला बाद झाला, असं नको. लोकांनाही त्याचं मूल्य महत्व समजून द्या. ग्राहक न्यायालयात अनेक मेडिकल्स, अनेक हॉस्पिटल्स, अनेक शॉप्स आहेत, आणि त्यांना तुम्ही ग्राहक न्यायालयात खेचू शकता. अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीने एमआयचा जो फोन आहे 15 मिनिटात चार्ज होतो असा दावा केला होता एमआयने, आणि एमआयला 2 लाख रुपये दंड ठोकलेला आहे. 2 तास झाले तरी फोन चार्जेस होत नाही. खोटा दावा ठोकला म्हणून ग्राहक न्यायालयात केस गेली, आणि एमआय कंपनीला 2 लाख रुपये दंड झालेला आहे. ग्राहकांचे हक्क अधिकार ग्राहक संरक्षण कायद्यात दिलेले आहेत. ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती पैसे देऊन वस्तू खरेदी करते आणि पैसे देऊन सेवा घेते. आम्ही आमच्या मुला मुलींची फी भरतो आणि ती ट्युशन किंवा त्या शाळेत क्लास घेतो, शिकतो, पण ती शाळा आम्हाला ज्ञान व्यवस्थित देत नाही, किंवा आमच्या मुलाला वर्तणूक व्यवस्थित देत नाही, किंवा आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देत नाही. त्या शाळेला सुद्धा तुम्ही ग्राहक न्यायालयात खेचू शकता. आणि कुठली मायनॉरिटी किंवा प्रायव्हेट शाळा जर ऐकत नसेल तर एक जर तुमची नोटीस केली ना, शाळेची सर्व वडी तुमच्या घरी येईल. या देशातील प्रत्येक प्राधिकरणावर कंट्रोल ठेवण्याचा अधिकार माणसाकडे आहे, पण माणसाला माहित नाही. माणूस आजही अंधारात आहे, माणूस सुशिक्षित झाला नाही, माणसाने ते शिकलं नाही, माणसाने ते जाणून घेतलं नाही. आजही ग्राहक संरक्षण कायदा 2019 याच्यात 107 कलम आहेत. त्या कलमांचा कोणी अभ्यास केला नाही, त्या कलमाबद्दल कोणी वाचन केलं नाही, त्याच्यावर कोणी काम केलं नाही, ग्राहक न्यायालयामध्ये कोणी दावा दाखल केला नाही. एकदम सोपं काम आहे. आपल्याला जे बिल आहे, घडलेली घटना आहे, आणि आपल्याला जे पुरावे आहेत ते जोडून 3 फाईल्स तयार करायच्या, ऑनलाईन पोर्टलवर भरायचे, आणि त्या पोर्टलवरून त्या 3 फाईल द्यायच्या, की त्याच्यानंतर लगेच तुम्हाला तारीख पडली की तुमची सुनावणी होते. सुनावणी पडली की तुम्हाला ती नोटीस काढली जाते. त्या पार्टीला ती नोटीस तुम्ही त्याला पोस्ट करायचे कोर्टाच्या पत्त्याने. त्याला पोस्ट केली की त्याला वकील द्यायचा, त्याला उभे राहायचे, कोणी येत नाही, कारण तो कोर्टात आहे. अनेक प्रकारात तुम्ही ग्राहकांचे हक्क मिळवून तुमचा न्याय, तुमचे तत्व जाणून घेऊ शकता, कायदा तुम्ही शिकू शकता. एका दुकानदाराने 10 रुपयाची पाण्याची बॉटल 12 रुपयाला विकली, त्याला 10,000 रुपये दंड झालेला. ग्राहक न्यायालयाने 10,000 रुपये दंड दिलेला आहे. भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं. कायदा न्याय देतो, उशीर लागेल परंतु तुम्हाला लढावं लागेल. त्यानंतर आपण जाणार आहोत लोकपाल आणि लोकायुक्त कायदा. आता या देशात भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे, आणि त्या भ्रष्टाचाराच्या नियंत्रणासाठी सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये लोकपाल पाहिजे आणि राज्यामध्ये लोकायुक्त कायदा पाहिजे. आता भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे की जास्तीत जास्त पैशाची देवाणघेवाण चाललेली आहे. आता लोकपाल कायद्यामध्ये पंतप्रधान सुद्धा येतात, कॅबिनेट मंत्री सुद्धा येतात, खासदार सुद्धा येतात. खूप आवाज येतो. आता आवाज येतो, असा आवाज येतो सर्वांना तिकडे. आता लोकपाल आणि लोकायुक्त ही जी कायदे आहेत, ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे, आणि हा भ्रष्टाचार थांबावा, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून ही संस्था स्थापन केली आहे. आता केंद्रामध्ये लोकपाल काम करतो आणि राज्यामध्ये लोकायुक्त असतो. सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त जज, हायकोर्टाचे सेवानिवृत्त जज, लोकायुक्त व हायकोर्टाचे आणि लोकपालवर सुप्रीम कोर्टाचे जज हे सदस्य असतात, आणि ते याचा न्यायनिवाडा करतात. तुम्ही डायरेक्ट लोकपाल आणि लोकायुक्ताकडे तक्रार दाखल करू शकता ऑफलाईन प्रकारे. आणि लोकायुक्तकडे
तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार आहे. आणि ही तक्रार लोकायुक्तमध्ये मुख्यमंत्र्याचा सुद्धा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार दिलेला आहे, हे जर पुरावे त्यांच्याकडे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्याची आमदाराची सुद्धा तक्रार करू शकता, कॅबिनेट मंत्र्याची सुद्धा तक्रार तुम्ही करू शकता. कारण भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. आणि भ्रष्टाचार इतक्या प्रमाणात वाढलेला आहे की देशाची तिजोरी लुटण्याचं काम चालू आहे. जास्तीत जास्त टक्केवारी मला कशी मिळेल? मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, तुम्हाला वाटतं तुमची ग्रामपंचायत मध्ये काहीच पैसा नाही, विचारे टॅक्स गोळा करतात. 15व्या वित्तावर किती निधी आला याचा आकडे करा. 25, 40 लाख रुपये ग्रामपंचायत आलेले. मग ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 2,000 रुपये, 3,000 रुपये का वाटतात? का वाटतात? कारण ती तिजोरी लुटून घ्यायची. गावातील ग्रामपंचायत मध्ये सुद्धा खूप भ्रष्टाचार आहे. नागपूरच्या आमच्या एका प्रशिक्षणार्थीने गटविकास अधिकाऱ्याला आरटीआय करून खुर्च्यांची किंमत विचारली, बिले विचारली. याच्या फायबरच्या खुर्च्या आहेत, 300 रुपयाची गोष्टी त्यांनी 10,000 रुपयाला लावली. माझ्या अधिकारातून बाहेर पडतो. काय भ्रष्टाचार करतील, किती करतील, कशाचा करतील, भरोसा. पुण्यामध्ये एका कंपनीने डिझेल भ्रष्टाचार केला होता जनरेटर साठी. आणि जनरेटरला डिझेल लागतं, त्या डिझेलचे पैसे खाल्ले होते. पण जनरेटर कुठे याचा तपास केला तर कारखान्यात जनरेटरच नव्हतं. जनरेटर नाही म्हणून डिझेल कोण दिलं, कोणी घालून याचा तुम्ही शोधा. भ्रष्टाचार कशाचा करतील याचा भरोसा नाही. काय अधिकारी कुठं डोके लावते? कार्यालय एक आणि कार्यालयात झाडू दाखवतील 50. आता 50 झाडूची गरज असते का? भ्रष्टाचार कुठे करावा? कारण झाडू कोणी आरटीआयच लावत नाही. अनेक शासकीय कार्यालयात मित्रांनो चहा घेतात. या चहावर कधी तुम्ही आरटीआय केलाय का? या चहाच्या नोंदी, चहाची बिलं कधी तपासणी केली का? तहसील कार्यालयात 30 कर्मचारी चहा किती देतात माहिती का? 200. 170 चहा कोण देतं? तहसीलदार. आणि तुम्हाला त्यापासून कुठे 170 का 500 बिलं तशी मिळतात. चहाची बिलं, चहाचा हिशोब याची सुद्धा तुम्ही माहिती पाहिजे. कार्यालयात याला लागली याचा तुम्ही हिशोब विचारला पाहिजे. सर मागच्या महिन्यात 3,000 बिल होते, या महिन्यात 8,000 बिल का आलं? माझ्या खात्यात पेन होतोय, दर्द होतोय की माझ्या देशातील तिजोरीचे पैसे लुटले जात आहेत. आपली बायको, आपली मुलं, हाच माझा देश आहे. माझे सासू-सासरे, माझा मेहमान, माझी मैत्रीण, बस भारत मेरा देश आहे. आम्हाला देशाची चिंता नाही. इकडे लाईट बिल किती येऊ, इकडे झाडूचा घोटाळा होऊ, कार्यालयाचा घोटाळा. मित्रांनो, देशाला जर दुखण्याचं असेल तर तुम्हाला भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवावं लागेल. सारी टक्केवारी आहे. आज पोलिसांच्या शर्टवर त्याचं नाव का दिलं जाते? आज पोलिसांना बॉडी कॅमेरे का दिले? कारण हीच देवाणघेवाण बंद करण्यासाठी. आज अनेक चौकात कॅमेरे लावले आहेत. पोलीस ज्या चौकात कॅमेरा आहे तिथे ड्युटी करायला नकोच म्हणतो की तिथे खूप ऊन आहे आणि इथं खूप धूळ आहे. खरं कारण काय? आणि ज्या चौकात कॅमेरा नाही, सारे मी तिथे ना 6-10 पर्यंत थांबतो, पण मला तो सोडला का? कारण तिथे कॅमेरा. नागरिकाने दक्ष राहून, हुशार राहून प्रशासनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. देशाची तिजोरी लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त हे कायदे आलेले हे जर सक्षम करायचे असतील तर आपल्याला पुरावे जमा करून ठेवावे लागतील. प्रशासनाकडे दाद मागायला लागेल, न्यायालयात जावं लागेल. अनेक न्यायालयात न्याय मिळायला उशीर मिळेल मान्य आहे, परंतु सत्यता स्पष्ट होईल. भ्रष्टाचाराने देशाला एवढं पोखरलेलं आहे की भविष्यात मित्रांनो आपलं दैनंदिन जीवन जगणं कठीण होईल. महागाई वाढेल, नोकऱ्या कमी होतील, दैनंदिन पदार्थ कधी 5 रुपयाची पाणीपुरी कधी 25 रुपयावर गेली कळालंच नाही. 2 रुपयाचा अंड, 2 रुपयाचा अंडा 8 रुपयाला झाले कळालंच नाही. 1.5 रुपयाचा चहा आता 20 रुपयाला झालाय, समजच नाही. हे हळूहळूचे बदल होतात. मी शाळा शिकलो फक्त 500 रुपयात आणि माझ्या मुलाला 1
5 रुपये लागले. अजून कुठेतरी काय होईल यासाठी भ्रष्टाचारावर नियंत्रण घ्यावं लागेल. आणि भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर प्रत्येक घरात एक सामाजिक कार्यकर्ता जन्माला पाहिजे. पेपरवर जरी भ्रष्टाचाराची बातमी वाचली तुम्ही तक्रार दाखल करा, मागणी करा, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नाहीतर मी उद्यापासून घोषणा बसणार. सकाळी मस्त दाबून जेवण करून जायचं वाचायचं. तुम्ही आज 1 तास बसले की पोलीस गाडी येते, ज्या कार्यालयावरून तुम्ही उपोषण केलं त्या अधिकाऱ्याकडे जातात. काय आहे त्याचं तरी तुम्हा आम्हाला त्रास नाही. उपोषण करून बघा, मी करून बघितले. आणि आरोग्य विभागात माझे मित्र सचिन सर, आरोग्य आणि आरोग्य विभागाकडे बावड्याच्या कार्यक्रम पोलीस गाडी आली, 4-5 पोलीस दिसून घेऊन कोणी या विभागाचं प्रमुख म्हटलं ते सचिव. चला पोलीस वर गेले, कार्यालयातील सर्व कापडले. काय झालं? पोलीस म्हणले काय ते अडवतो मी तुला, आम्ही तो करायला नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि अर्ध्या तासात लेखी द्यावी लागली. तुम्ही एक उपोषण करू नका. तुमचे व्हॉट्सअप मोठमोठ्या पेपरवाले तुमच्या बातम्या छापणार नाहीत, कारण ते पाकिट पत्रकार आहेत. आपले कांबळे सरांचे जे पेपर आहेत त्याच्याकडे बातम्या द्या. त्याच बातम्या त्या अधिकाऱ्याच्या ग्रुपमध्ये पोस्ट करा किंवा त्याच्या मित्राला तुम्ही पाठवून द्या. किंवा व्हॉट्सअप आणि माहिती अधिकाऱ्याचं तुमचा अर्ज किंवा उत्तर देत नाही, सोबत तुम्हाला काय सांगतो फेसबुकला फक्त पोस्ट करायचं. सकाळी 10ला पोस्ट करा, 11 वाजेपर्यंत अरे तुझा अर्ज फेसबुकला आलाय, काय केलं तू, उत्तर दिलं नाही त्याने फेसबुकला. आणि फेसबुकला एक अर्ज टाकून टाका. जिथे तुम्हाला 3 दिवसात उत्तर देत नाही ना, 31व्या दिवशी फेसबुकला टाका. 32व्या दिवशी बोलले तो साहेब माहिती तयार आहे, फेसबुकवर तेवढं चेंज करा. सोशल मीडियावर अर्ज टाकून द्या. आणि मी अनेक उत्तर फेसबुकवर टाकतो. रायगडच्या एका अधिकाऱ्याचं माहिती अधिकारावर चुकीचं उत्तर दिलं म्हणून 16 वर्ष त्यांना माहिती अधिकार कळाला नाही म्हणून अशी पोस्ट टाकली. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते वाचून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला बोलून घेऊन त्याला झापलं आणि दुसऱ्या दिवशी परत माहिती मला पोस्ट केली. सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियातून अनेक शासकीय अधिकारी तुमचं उत्तर वाचणार नाही, पण फेसबुकवर आलं की वाचतील आणि स्क्रीनशॉट काढून ठेवतो आणि पूर्ण दक्षता घेते की याच्या उत्तराला टाळाटाळ करायची नाही. आम्ही आमची उत्तर दाखवून देतो. अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते माझं नाव पत्ता मोबाईल लगेच नाव करतात. का घाबरता? सूर्याची किरण कधी लपली का? कोंबड्याचा तुला हातीची सोड कधी लपली का? माझ्या फेसबुकवर कधी माझी उत्तर, कधी माहिती अधिकाराची पत्र का? माझं नाव पत्ता ईमेल ऍड्रेस ओपन खुलाय. काय तुम्हाला काय करायचे? धमकी द्यायची, माझ्या घरी यायचे, काय मला फाशी द्यायची द्या. फेसबुकवर मी कोणतंही माझं पत्र पोस्ट करताना कधी कोणती माहिती दाखवत नाही, जपत नाही. कारण मला या देशात पारदर्शकता निर्माण करायची असेल तर मला स्वतःची माहिती सुद्धा पुरी करायला लागेल. माझा पत्ता ईमेल ऍड्रेस सर्व ओपन आहे. मी घाबरत नाही आणि आजही मी मरायला तयार आहे, उद्या मरायला तयार आहे. कारण मरण हे लपवण्यासारखं किंवा थांबवण्यासारखं नाही. कुत्र्याचं जीवन जगण्यापेक्षा वाघ म्हणून 4 दिवस जगा, देश तुमचं नाव करेल. आपल्याला वाघ म्हणूनच जगायचे, कारण आपण या देशाचे मालक आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. एक क्रांतिकारी कायदा या महाराष्ट्रात लागू झाला. मध्य प्रदेश देशातील पहिलं राज्य आहे तिथे 2010ला हा कायदा. मित्रांनो, RTI राईट टू इन्फॉर्मेशन, RTI राईट टू इन्फॉर्मेशन आणि तो शब्द होता गेला तर ITR इन्कम टॅक्स रिटर्न. आता RTE राईट टू एज्युकेशन, RTE राईट टू एज्युकेशन आणि RTS राईट टू पब्लिक सर्व्हिस. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा क्रांतिकारी कायदा या देशात या राज्यात आहे. अनेकांना खूप माहिती नाही आणि खूप सुंदर कायदा आहे. जिथं तुमची काम होत नाही तिथे तुम्ही या कायद्यानुसार जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, फेरफार, अनेक शासनाच्या योजना, कुक्कुटपालन असेल, विद्युत योजना असेल, बोर योजना असेल, अनेक सेवा तुम्ही या कायद्याद्वारे घेऊ शकता. प्रत्येक कार्यालयात जसा माहिती अधिकार कायद्यात जन्म माहिती अधिकार आहे तसा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकारी
आणि त्या जन्म दाखल्यावर जर 10 रुपये शुल्क असेल तर 10 रुपयेच घ्यावे लागते. शाळा सोडण्याचा दाखला याला कालावधी 3 दिवस आहे, याचं शुल्क 100 रुपये, जिथे त्यांना माहिती नाही. आणि आरटीएस मध्ये 100 रुपये. तसं ओळखीवर तुम्ही फ्रीमध्ये घेऊ शकता. पण कुणी अडवलं तर 500-1000 रुपये मागतात की दहावी तुम्ही आता पास झाले, 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या. द्यायचे नाही, 100 रुपये त्याचं शुल्क आहे. आता आरटीएस मध्ये जो पात्र आहे, पात्र मीन्स तुम्ही माझं रेशन कार्ड, माझा जन्म दाखला किंवा माझा रहिवासी दाखला, माझं रेशन कार्ड, फक्त पात्र व्यक्तीच त्या सेवा घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आरटीआय मध्ये तुम्ही कोणाची माहिती काढू शकता, आरटीएस मध्ये नाही. आरटीएस मध्ये जो त्या सेवेसाठी पात्र आहे तोच अर्ज करू शकतो. आता हा कायदा लागू होऊन 10 वर्ष झाली. या कायद्याचे जोडपत्र पोच नमुना अर्ज, प्रथम अपील, द्वितीय अपील हे प्रत्येक कार्यालयाने तयार ठेवायचे. लोकांची गोष्ट सांगतो, कोणत्याच कार्यालयात नाही. ज्या कार्यालयात तुमची काम होत नाही तिथे अर्ज करा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2015 कलम 3(2) नुसार आपल्या कार्यालयात आरटीएस चे नमुना फॉर्म चिठ्ठीत मला देण्यात येईल. पुणे महानगरपालिकेमध्ये कुणाकडेच हा अर्ज नाही. माहिती आहे का तुम्हाला मिळालेलं उत्तर आहे. कारण तुम्हाला ती सेवा देण्यास तो अधिकारी बांधील आहे. रेशन कार्ड काढायला एजंट 10,000 रुपये घेतात, 15,000 रुपये घेतात आणि 6 महिने लावतात. आरटीएस मध्ये 3 दिवसासाठी 25 रुपये कॉस्ट आहे. माहितीच नाही. कारण त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते. विहित मुदतीत सेवा देणे, पारदर्शकता निर्माण करणे आणि भ्रष्टाचार संपवणे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2015 चा हेतू आहे. अनेक कार्यालयात मला जेव्हा पासपोर्ट काढायचा होता तेव्हा महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये माझी दहावीची बोर्ड हरवल्यानंतर मी गेलो. मला त्यांनी सांगितलं की सर मिळण्यासाठी त्याला 8 ते 10 दिवस लागतो. माझं पोलीस व्हेरिफिकेशन त्यामुळे थांबलो आणि मी कायद्यावर आलो. मी एसएससी बोर्ड शिवाजीनगर येथे सांगितलं की आरटीएस मध्ये याचा कालावधी काय आहे, याचा अर्ज काय आहे, मला तो अर्ज भरून द्यायचा आहे. मला रेग्युलर प्रोसेस मध्ये डुप्लिकेट प्रमाणपत्र नको, मला आरटीएस मध्ये पाहिजे. 11 वाजता अर्ज दिला, 4 वाजता डुप्लिकेट लागले प्रमाणपत्र देणे. पॉवर ऑफ आरटीएस. आणि जे लेट शुल्क लावणार होते मला 400-500 रुपये ते शुल्कही देऊ नका. पॉवर ऑफ आरटीआय आणि पॉवर ऑफ आरटीएस लोकसेवा कायद्याद्वारे कार्यालयात सेवा घ्या. अधिकारी म्हणतील त्याच्यानुसार अर्ज देऊ नका, मी तुमचं काम करतो ऐकू नका, म्हणून थापाला कोणी करू नका. शासकीय कार्यालयाच्या ज्या सेवा आहेत त्या दर्शनी भागात लावायच्या. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर इडली, वडा, भजे, भेळ, लस्सी या पदार्थांची नावं आणि त्यांच्या किमती त्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावतात. तसंच प्रत्येक कार्यालयात ज्या सेवा आहेत, ग्रामपंचायत मध्ये काय सेवा आहे, शाळेत काय सेवा आहे, आरोग्य कार्यालयात काय सेवा आहे, जिल्हा कार्यालयात काय सेवा आहे, या सेवा दर्शनी भागात खुल्या करायच्या. हेच नाही तर या सेवा किती दिवसात मिळतील याही खुल्या करायच्या. आता याच्या पुढे जप्त दिलेला कायदा आला होता, त्याच्यात कलम 8 मध्ये म्हटलं की 6 महिन्याच्या नागरिकाची सनद तयार करा. आम्ही कार्यालयात जातो, नागरिकाची सनदच विचारत नाही. नागरिकाची सनद तपासा, तुमचा हक्क आहे. आरटीआय मध्ये विचारा, नागरिकाची सनद लावण्याची बिल, खर्च, पावत्या आणि फलक याची माहिती मागवा. नागरिकाची सनद जर खुली झाली तर कार्यालयात पारदर्शकता येऊ शकते, पण नागरिकाची सनद खुली होत नाही आणि त्यामुळे नागरिकांना सेवा मिळत नाही. ग्रामपंचायत मध्ये नळ कनेक्शन जोडण्याला किती कालावधी आहे, घरपट्टी पाणीपट्टीला किती कालावधी आहे, फेरफार उतारण्याला किती कालावधी आहे, ही माहिती सुद्धा दर्शक भागावर लावायची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिनियम 2015 मध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर सेवा देण्यास उशीर केला तर प्रथम अपील अधिकारी त्याला 500 रुपयापासून 5000 रुपये इतका दंड लावू शकतो. आणि प्रथम अपील अधिकारी आणि पदनिर्देशित अधिकारी यांची मिलीभगत झाली आणि त्यांनी सेवा दिली नाही, हे जर आयोगाच्या निदर्शनास आलं तर प्रथम अपील अधिकाऱ्याला सुद्धा दंड या कायद्यात आहे. आणि तृतीय अपील हे 90 दिवसात, म्हणजे तुमचं अपील 90 दिवसात निकाली काढायचं आहे. माहिती अधिकारात 3-4 वर्ष 2 वर्ष अपील निकाली निघत नाही, परंतु आरटीएस मध्ये बिफोर 19 डेज तुमचं तृतीय अपील निकाली काढायचं आहे. प्रत्येकाने लोकसेवा
असं अपील आपल्याकडे नवे सर आहेत ते जास्तीत जास्त अर्ज पुणे मुंबईला करतात. त्यांचा या सर्वात जास्त अभ्यास आहे, जास्त अनुभव आहे, आपल्याकडे त्या झालेले आहेत. वैयक्तिक तुम्ही त्यांना भेटू शकता. पण आरटीएसचा जास्त वापर करा मित्रांनो. आरटीएस कायदा का आला? आरटीएसचा वापर कमी व्हावा. पण कार्यालयात अशी परिस्थिती आहे, आरटीएसचा अर्ज झाला दिला की म्हणतात तिकीटच लावलं नाही. आणि जन्माचे अधिकारी तुम्ही पण अधिकारी म्हणजे आपल्या डोक्याला आणून टाकाय. अनेक कार्यालयात हा कायदाच माहिती नाही. म्हणतात काय आलं नवीन आरटीएस. पुणे पोलिसांना जेव्हा मी आरटीएसचं प्रशिक्षण देण्यासाठी गेलो तर 2 दिवस अगोदर पोलिसांना त्या प्रशासनाने मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवर की आरटीएस 2015चं प्रशिक्षण आहे. आणि पोलीस म्हटले की साहेबांचं चुकलं असेल, आरटीएसचं त्यांनी आरटीएस करायचे. साहेब एवढे तुम्ही 2005 2005 काही केलं जाऊ द्या शिकू. म्हणजे लोकांना अधिकाऱ्यांना हे माहित नाही. आरटीएस कायदा हा क्रांती देणारा कायदा आहे आणि शासकीय कार्यालयात तुम्ही कोणतीही सेवा घेताना या कायद्याचा वापर करा. तुम्हाला कशी वीज मिळत नाही, कसं संरक्षण मिळत नाही, कसं कुक्कुटपालन मिळत नाही, कसा जन्माचा दाखला मिळत नाही. आपल्या एनओडीमध्ये आपल्या एका प्रशिक्षणार्थीला एक रहिवासी दाखला होता आणि तो रहिवासी दाखला देण्यासाठी ग्रामसेवक सरपंच यांनी आग्रह केला की तुम्ही 3 वर्षाची घरपट्टी भरा. मग आम्ही म्हणतो पट्टी भरता येणार नाही, मग सेवा घेता येणार नाही, ते म्हटले नाही. मग आरटीएसचा वापर केला. 2 दिवसात रहिवासीचा दाखला केला. आरटीएसचा जास्तीत जास्त वापर करा. शासकीय कार्यालयात फक्त आरटीआयवर जोर देऊ नका, आरटीएसचा वापर करा. त्याचा प्रथम अपील करा. जास्तीत जास्त प्रकल्प आयोगाकडे द्या आणि स्वतः ऍडव्होकेट व्हा. LLB न करता मी ऍडव्होकेटला सुद्धा शिकवतो, माझ्याकडे वकील सुद्धा विद्यार्थी. प्रत्येक जण हा कायदे पंडित आणि वकील झाला पाहिजे. होणार का? झालाच पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची केस स्वतःच लढवा. आपण आंघोळ झाल्यानंतर आपला भांडण आपण विचारतो की दुसऱ्याला सांगतो, आपण स्वतःच आपलं डोकं विचारतो आणि आपलं स्वतःच आपलं डोकं विचारलं आपण अधिक सुंदर दिसतो. आणि म्हणून कायदे पंडित आपण झालं पाहिजे. या संविधानाने तुम्हाला अनेक हक्क कर्तव्य दिलेले आहेत. आपण स्वतःच लढलं पाहिजे. तुम लढो हम सबने समाजे ही परिस्थिती नको आणि दुसऱ्याच्या पाठीमागे उभं राहायचं कर्तव्य करू नका. तर मी स्वतः लढणार. तुमच्यामध्ये अनेक कलागुण आहेत आणि तुमच्यामध्ये अनेक जण तसे हुशार आहेत, ब्रिलियंट आहेत. बड़ा बड़ाई न करे, बड़ा न बोले बोल. बड़ा बड़ाई न करे, बड़ा न बोले बोल. बड़ा बड़ाई न करे, बड़ा न बोले बोल. मेरा मुझसे न कहे लाख मेरा बोल. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये त्यापेक्षा खूप गुण आहे आणि हे तुम्ही प्रत्येक जण समजू शकता, काहीतरी करू शकता. आणि प्रत्येकाला परमेश्वराने घडवलेलं आहे काहीतरी करण्यासाठी आणि तुम्ही निवडलेले आहात की तुम्ही या देश सेवेसाठी आरटीआयसाठी काहीतरी करू शकता. आणि आपले हक्क कर्तव्य जाणून घ्या, आपले राईट्स जाणून घ्या, आपल्या हक्क कर्तव्यासाठी लढत राहा आणि लढायला कधीही घाबरू नका. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. अपयशाने माणूस खचून जात नाही तर अपयशाने तो यशस्वी होतो. मला माहिती दिली नाही म्हणून मी अर्ज करणार नाही हे काढून टाका. मला माहिती दिली नाही तरी मी अर्ज करेल आणि माहिती मिळवेल. अपयश ही यशाची पायरी आहे आणि आपण त्या यशाकडे गेलं पाहिजे. त्याच्यानंतर भ्रष्टाचारासाठी यशस्वी व प्रभावी उपाय योजना. भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपल्याला कार्यालयात सहभाग घ्यावा लागेल. कार्यालयाच्या अशासकीय समित्या आहेत त्या समित्यावर तुम्हाला जावं लागेल. कोर्टाची PAV समिती आहे, पोलिसांची दक्षता समिती आहे, तहसील कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जिल्हाधिकाऱ्यालयावर समिती आहे. मित्रांनो अनेक समित्या रिकाम्याच पडलेल्या आहेत. शासकीय तुम्हाला आयडी मिळेल, कार्यालयाच्या बरोबर तुमचं नाव लागेल. कार्यालयातील अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कार्यालयात मिक्स व्हावी लागेल किंवा कार्यालयाच्या एखादा खबऱ्या तुम्हाला अन्यथा कार्यालयातील भ्रष्टाचार खरेदी बिलं सत्य परिस्थिती तुम्हाला समजणार नाही. भ्रष्टाचार मुक्त हा जर देश तुम्हाला करायचा असेल तर प्रशासनावर तुमचा अंकुश असला पाहिजे. प्रशासनावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. कार्यालयात एक खुर्ची जरी आली तर या खुर्ची
तुमची बिलं, तुमच्यासाठी झालेला ठराव, तुमच्यासाठी शासनाचे आदेश हे विचारण्याची तुमची हिंमत तयार झाली पाहिजे. प्रशासन किंवा अधिकारी संस्थेला तुमची थट्टा मस्करी करतील, त्रास देतील, पण त्रासाने खचून जायचं नाही. त्रासाने खचून जायचं नाही, परेशान व्हायचं नाही. कारण या परेशानीमधूनच आपल्याला यश प्राप्त होणार आहे, आपण यशस्वी होणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त प्रशासनावर नियंत्रण ठेवा, प्रशासनाला जाब विचारा आणि तुम्ही या देशाचे मालक आहात हे कधी विसरू नका. 26 जानेवारी 1950 पासून या देशात प्रजासत्ताक, प्रजा ही राजा आहे आणि या राजाला प्रशासनाला हिशोब विचारण्याचा अधिकार आहे. कुठल्याही शासकीय कारणात तुम्ही आज विचारण्याची गरज नाही, कारण तुम्ही मालक आहात. मी थोडा वेळ बसू का विचारायची गरज नाही. कार्यालय तुमच्या टॅक्सवर चालतो, तो अधिकारी कुठे नंतर सेवानिवृत्तीनंतर घेतली जाईल, पण कार्यालय तिथंच राहणार. कार्यालयाची देखभाल, कार्यालयाची रचना मी पाहणी केली पाहिजे. मी माझी ग्रामपंचायत, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी यांना मी वेळोवेळी भेटी दिल्या पाहिजेत. मला संध्याकाळी माझंच व्यवस्थापन करायचं कार्यालय कधी हो. अशी जर परिस्थिती असेल तर आपल्याला देशात बदल करता येणार नाही. आज या ठिकाणी ज्ञानदाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र पुणे त्यांना काळे सर यांनी आमंत्रित केलं, त्याचे मनापासून आभार मानतो. आमचं 22 मार्च रोजी पुण्यामध्ये ऑफलाईन प्रशिक्षण होणार आहे. जे कोणी इच्छुक असतील, आम्ही माहितीचा अधिकार कायदा, दत्तक देण्याचा कायदा, RTS आणि कलम 4 या 4 कायद्यावर प्रशिक्षण देतो. ग्राहक संरक्षण कायद्यावर आम्ही प्रशिक्षण चालू करणार आहोत. मी खूप ब्रिलियंट, खूप हुशार, खूप तत्वज्ञानी, खूप शहाणा आहे असं काही नाही. माझ्याकडून चुका होऊ शकतात. मीही अभ्यास करत आहे, मीही अर्ज करत आहे, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये आब्राम सर सारखे यशस्वी तयार झालेच पाहिजे. अभिनंदन करतो की असे संतोषी दर 3-6 महिने मला आनंद वाटतो की अनेक लोक आलेले आहेत. जर अजून मनोटा असतं तर अजून संख्या वाढली असती. बरेच जण बाहेर बसलेले आहेत, आतुरतेने ऐकत आहेत. आणि काळे सरांना विनंती करतो की असे सतत ठरवून चाला, कारण त्याच्यातून चर्चा निर्माण होते, त्याच्यातून सुसंवाद निर्माण होतो, एकमेकाला भेटलं जातं, आपली दुःख, सुख, दुःख यातला ही शेअर केली जातात आणि आपण जर एक आलो तर एक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा देशाच्या विकासाला खूप उपयुक्त आणि महत्वाची आहे. आज या व्याख्यानाला तुम्ही जर हजर नसतील तर हे व्याख्यान झालं नसतं, मला जाताना पुन्हा रिटर्न जावं लागलं असतं. सर्वप्रथम तुमच्या टाळ्यावाजून अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो. माहिती अधिकार माझ्यासाठी यशस्वी काम करा. माझा मोबाईल नंबर आहे 9890242364 9890242364. माझी विजिटिंग कार्ड पण इथे ठेवतो. 9890242364 9890242364 मोबाईल नंबर आहे. 9890242364. फेसबुकवर आमचं पेज आहे, त्यांना आता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र मराठीत आहे. असं म्हणत नाही की कांदे सरांची संघटना म्हणून माझ्याकडे आहे, पक्ष प्रवेश मिळणार नाही. कांदे सरांबरोबरच काम करा आणि कांदे सरांना सांगा की तुम्ही देशात बदल करण्यासाठी जो विडा उचललेला आहे तुम्ही एकटे नाही आहात. कांदे सर आब्राम सरला सुद्धा आपल्यासोबत येऊ आणि तुमच्यासोबत कांदे सरांना आश्वासन देतो. कांदे सर तिथे तिथे व्याख्यान असेल, देशात कुठे व्याख्यान असेल, एका शब्दावर मी तुमच्यासाठी वेळ द्यायला तयार आहे. मार्गदर्शनासाठी नगरपालिकेत जे राखीव गार्डन असतात त्याच्यावर NGO किंवा मित्रमंडळ बनवून त्याच्यात अतिक्रमण झालं असेल अशा केसमध्ये आपण काय कारवाई करतो? आत्यामधून तुम्ही माहिती काढली, ती माहिती काढून तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे लोकशाही दिनाची तक्रार मांडा. जिल्हाधिकाऱ्याकडून लोकशाही दिनातून विभागीय आयुक्ताकडे जाईल, विभागीय आयुक्ताकडून मागवला जाईल. अनेकांना सांगतो की प्रत्येक कार्यालयात लोकशाही दिन असतो. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी विभाग आहे. लोकशाही दिनात अनेक तक्रारी जात नाही. लोकशाही दिनाचाही वापर करा. लोकशाही दिनात तुम्हाला स्वतः तक्रार मांडण्याचा अधिकार आहे. तुमची तक्रार तहसील, जिल्हाधिकारी, विभाग आयुक्ताहून थेट मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर जाते. हे दर महिन्याचा दुसरा सोमवार, तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार हे अशा लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त, त्याच्यानंतर महानगरपालिका, कलेक्टर असे हे लोकशाही दिनाचे कार्यक्रम चालतात. परंतु अनेक 2 आणि 3 तक्रारी अनेक जण लोकशाही दिनात सहभाग घेत नाहीत. लोकशाही दिन दुसरा आता ही ऑफिस प्रणाली आलेले आहे.
आणि कार्यालयात आपण तक्रार दाखल करतो तर अधिकारी सांगतात की तुम्ही पीडीएफ करा आम्हाला व्हॉट्सअप करा. पुन्हा प्रत्येकाला सांगतो आणि इतरांना सांगा कुणीही पीडीएफ तयार करायची नाही, कारण यांनी आपल्याला कामाला लावलंय. आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये 8 दिवसापूर्वी गेलो होतो, त्या शिपाई सांगितलं की यांनी पीडीएफ मानवायला म्हणून व्हॉट्सअप करा. म्हटलं करणार नाही, यायची ते घ्या. बरं ठीक आहे म्हणजे नका करू, मी करतो. अनेक अधिकारी तुम्हाला कामाला लावतील, कुणी पीडीएफ तयार करायची नाही. ऑफिस मध्ये प्रत्येक अर्जाची पीडीएफ तयार करून ऑनलाईन अपलोड करायची आहे. नवीन प्रणाली आली ऑफिस, पण स्वतः करायची नाही. मला मोबाईल चालवतो तर पीडीएफ काय माहिती नाही. पीडीएफ काय मला कुठे भेटतं ते मला कळतच नाही. किती रुपयाला असतं मला 10 रुपये घ्यायचं पीडीएफ करून द्यायची नाही. हुशार व्हा, स्मार्ट होऊन काम करा. अजून मला प्रश्न सर, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येची 4 वर्षाचा खर्च होतो, हो. तो विचारायचा अधिकार आहे हो आपल्याला? विचारू शकता. तर मी ते अप्लाय केले आहे थ्रू आपल्या विचारू शकता. अजून 15 दिवसांनी काही उत्तर आलं नाही अजून. 30 दिवस त्याचा टॅग आहे. 30 दिवस नंतर तुम्ही प्रथम अपील दाखल करा. तर माझा एक प्रश्न आहे, इंटरेस्टिंग केस आहे. विमा लोकपालाकडे मी 6 महिने अपॉइंटमेंट मागत होतो माझ्या केससाठी. बरोबर. त्यांनी सांगितलं आम्हाला वेळ नाही. नंतर मी त्यांनी सांगितलं की अर्ज करा, ईमेलद्वारे अर्ज केले तर त्यांनी सांगितलं की देत नाही आम्हाला. नंतर मी RTI मध्ये सांगितलं, विचारलं, त्यांनी सांगितलं की विमा लोकपालाला भेटू नये असा कुठलाही आदेश नाही. काल त्यांनी मला परत ईमेल पाठवला सेक्रेटरीनी की ते भेटू शकत नाही तुम्हाला. ओके, तुम्ही ही तक्रार पीजी पोर्टलवर टाका. दुसरी गोष्ट, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्ष PM ऑफिस यांना ईमेल करा आणि त्यांना तक्रार मांडा. मी या देशाचा मालक असून जर मोफत मालकाला भेटत नसेल तर परिस्थिती खूप बिकट आहे. आणि लोकपालाने नागरिकाला भेटून याबाबत शासनाचे आदेश पर्यंत त्यांनाच मागा. तुम्ही पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला सुद्धा भेटू शकता. कायद्यात शासनाचा एक न्याय आहे महाराष्ट्र शासनाचा. राज्य शासनाचा कोणताही कर्मचारी यांनी नागरिकांसाठी वेळ राखून ठेवायचे सर, मी राष्ट्रपतीला भेटून आलो या संदर्भात. ओके, व्हेरी गुड. सरांचं प्रत्येकाने दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, संसद भवन, माहिती आयोग ही जी महत्वाची ठिकाणे आहे. रेल्वेने जा आणि पाहून या. घराजवळची ग्रामपंचायत पास बसू नका. संसद भवन जाऊन मस्त उभा राहून फोटो काढा. 4 फोन येतील तुम्हाला गावात. सांगा की लोकसभा अध्यक्षांनी ग्रामपंचायतची तक्रार दिली. कुठं सांगा, तो सांगेल बाबा काय झालं, मागे घेते कशाला वाटत. जा दिल्लीच्या संसद भवनात जिथे खासदार बसतो, राज्यसभा जिथे खासदार बसतो तिथे तुम्ही जा. ते कार्यालय तुमचं आहे, तुम्ही मालक आहात. आणि आम्ही गेलो आहोत ते आम्ही फील केलंय. आणि कांबळे सरांना सांगतो की 6 महिन्यातून एक ट्रिप काढा आणि या लोकांना संसदेत घेऊन कायद्याने तुम्हाला प्रत्येकाला आमदार खासदार केलेला आहे. जी माहिती आमदार खासदाराला विधानमंडळाला नाकारता येत नाही तीच माहिती इथे बसणाऱ्यांना नाकारता येत नाही. असं फक्त एकच माहिती देतो. तिथे मी गेलो, मला रजिस्टरवर सही करायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं मी सही करणार नाही, माझी तेवढी म्हणजे कॅपॅसिटी नाही, पण मला एक पत्र लिहायचं आहे. PAने माझं पत्र घेतलं राष्ट्रपती आणि त्यांनी सांगितलं की नाही त्याला तुमच्या डेस्कवर हा पत्र असेल, त्याची मला पावती पण दिली त्यांनी. कांबळे सरांचे मी मनापासून आभार मानतो. प्रश्न असतील तर लवकर विचारा. कांबळे सरांची परवानगी आहे. बोला. मला पुढे येऊन बोलायचं आहे एवढ्यासाठी की इथे आज ऍक्च्युली मी 2 वर्षापासून कांबळे सरांबरोबर जुडलेली आहे खरं बघायचं तर. आणि मला खूप खूप छान वाटतंय. मी खूप शॉर्ट नोटीस पिरियडवरती आली. मला सरांनी खूप फोर्स केला की मॅडम तुम्ही या. आणि सर आज तुमचं हे जे म्हणजे ऐकून मला मी खूप हे झाली आहे खरं तर. मी एक छोटंसं माझं एक उदाहरण सांगते की MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, तर मी एक कंप्लेंट रेज केली होती. एक वेल नोन बिल्डर आहे खूप, तर तिथे AQI इंडेक्स लावलाय. AQI इंडेक्स 380-400 पर्यंत जात होता. आणि ज्या वेळेस कन्स्ट्रक्शन RMC प्लॅन त्यांचं चालू होतो तर त्या पिरियडमध्ये ते इंडेक्स बंद करतात, कारण की तो अजून हायर लेवलला झाला. तर मी MPCBच्या पोर्टलवरती त्यावेळेस कंप्लेंट केली तर मला तिथून रिव्हर्ट आलं की यांना ऑलरेडी आम्ही डिसेंबर 25 मध्ये नोटीस दिली आहे. पण मी कंप्लेंट केली जानेवारी 26 मध्ये. तर मी त्यांना एक मेल केला. माहिती अधिकाऱ्याखाली त्यांना मी मागितलं की मला मेल केला, मी अर्ज पण नाही केला, मी माहिती अधिकाऱ्याखाली त्यांना अर्ज केला, मेल केला की मला त्याची कॉपी तुम्ही देण्यात यावी. त्यांचा मला फोन आला की मॅडम आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय, आपण सर्वे करूया. सर्वे केला, गाडी मला घ्यायला आली MPCBची. आम्ही पूर्ण सर्वे केला, पूर्ण इंडेक्स त्यांनी ऑन करून घेतले.
त्याच्यानंतर पुन्हा तेच चालू झालं. रात्री त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, आजूबाजूचे लोक झोपू शकत नव्हते, इतका आवाज. त्याच्यानंतर मी त्यांना परत कंप्लेंट केली, त्यांचं हिअरिंग लागलं. हिअरिंगची मी डिटेल्स मागवली पुन्हा ईमेलद्वारे, तर त्यांनी सांगितलं की 8 लाखाचा दंड दिलाय. म्हटलं 8 लाखाचा दंड दिला तो तुमच्या खिशात गेला, सिटीजन्सला त्याचं काय? मला ATR पाहिजे, मला ऍक्शन टेकन रिपोर्ट पाहिजे. आणि त्याच्यानंतर मात्र परत दंड आकारणी करण्यात आली, डिफॉगर लावण्यात आले, फायर स्प्रिंकलर्स लावण्यात आले रोडवरती. आणि आज जेव्हा सरांनी सांगितलं की मरायला घ्यायचं नाही, तर मला फोन सुद्धा आलेला की मॅडम 2 व्हीलरवर फिरतात, मुलं आहेत तुम्हाला, कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो, कशासाठी तुम्ही अर्ज करताय? म्हटलं तुमच्यात दम असेल तर मारून दाखवा. आणि माझा विश्वास आहे की जे मी काम चुकीचं करत नाहीये, तर तिथे तुम्ही ट्रक जरी आणलं तरी तुम्ही मला मारू नाही शकत. तर मला एवढं सांगायचं आज सरांमुळे कॉन्फिडन्स खूप वाढलाय की जिथे मला कुठे अडचण येईल तर त्यावेळेस मी नक्कीच कांबळे सर आणि आढाव सरांचं कॉन्टॅक्ट करून एकाच 5 वर्ष तुम्ही काम करा. जेथे तुम्हाला धोका वाटतो तिथं छोटी व्हिडिओ शूटिंग घ्या. व्हिडिओ शूटिंग घेताना महिलांची दक्षता घ्या. तुम्हाला केसमध्ये फसवलं जाणार नाही याची काळजी घ्या. आणि आपल्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाला CCTV फुटेज पाहिजे. 2013चा तो आदेश आहे, अजूनही पालन होत नाही. कलम 3 नुसार प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावायचा आहे, कुठल्या कार्यालयाला तो लागूच नाही. तर त्याच्यामुळे शूटिंग घ्यायला घाबरू नका. देश सेवेसाठी पारदर्शकतेने काम करा. आणि तुमच्यात एवढी ऊर्जा बाबा, कुणालाही घाबरू नका. तुम्ही मालक आहात. प्रधानमंत्री सुद्धा म्हणतो मैं प्रधान सेवक हूं. सेवक मीन्स तुमची सेवा करणारा आहे तो. देशाचा प्रधानमंत्री जर हे म्हणत असेल तर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी का गर्व मानावा, ग्रामसेवकांनी का गर्व मानावा? सर्व ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यांची 2 मीटिंग असतात. एक ग्रामसभा असते आणि प्रायव्हेट मीटिंग मासिक मीटिंग. या मीटिंग मध्ये सर्वसाधारण नागरिक भाग घेऊ शकतो, जाऊ शकतो. या मीटिंग मध्ये सर्वसाधारण नागरिक बसू शकतो, फक्त तो बोलू शकत नाही किंवा काही मांडू शकत नाही, पण त्याला बसण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण या लाभाड लाडक्यांना प्रामाणिक माणूस नको, कारण आमचं पितळ होतं पुढे. पण तुम्ही कलेक्टरकडे तक्रार दाखल करा, कलेक्टरकडे याच्याबद्दल न्याय मागा, कायदेशीर पत्र घ्या, तुम्ही मीटिंगला बसू शकता. मला एक माहिती द्यायची होती की महाराष्ट्रामध्ये सहकार विभाग जो आहे ना, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे. कारण त्याच्यात सोसायट्या ज्या आहेत त्याच्यावर. आणि ह्याच रिगार्डिंग मी 2 वर्ष भांडत होतो. आणि नंतर काय झालं की मी AI चा वापर केला. ChatGPT मध्ये मला RTI ऍक्टिव्हिस्टची माहिती, कामेश सरांशी मी बोललो आणि त्यांच्यापासून मला बराचसा एक्सपिरियन्स झाला. त्यांनी काही लोकांची नावं सांगितलेली होती, ते लोक मला मार्गदर्शन करतात. त्यातले 6 पैकी 5 गोष्टी मी वापरलेल्या आहेत. 6 पैकी 5 गोष्टी मी वापरल्या. फक्त जर डीपली कसं वापरलेलं पाहिजे असे असं लोकांना कसं. आणि सर एक गोष्ट फक्त लोकांना सांगू इच्छितो, आज मी 2 जणांना सांगितलं, ChatGPTचा जास्तीत जास्त वापर करा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण शेवटच्या सत्रामध्ये गोवाला घेऊया साहेब. मला लेट होते कारण ऍक्च्युली 5:30 आपला हे होतं, नाश्ता होतं, ते वेटिंग करताय, ते घ्या. आता आपण फक्त 10 आणि 15 मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय. ज्यांना शौचालयाकडे जाऊ शकतात आणि इथे बसून देणार मला त्यांना meeting काढावं आहे, आम्हाला meeting काढायचं आहे. आणि त्यानंतर अनिल साहेब आले कारण जायचंय